आत्मवंदन सर्वांना. आपल्या योगी कथामृतच्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण कालपर्यंत बघितलंय 11वा म्हणजे परमहंस योगानंदांचं त्यांच्या गुरूंच्या आश्रमातलं जे काही त्यांनी घालवलेले काळ आहे, वेळ आहे, ते त्याच्याबद्दलचं वर्णन चाललेलं आहे या चॅप्टरमध्ये, जो की 12वा चॅप्टर, प्रकरण 12वा आपलं चालू आहे. शेवटचे एक 2-4 पेजेस त्यातले राहिलेले आहेत, ते आपण आज पूर्ण करणार आहे आणि पुढचा चॅप्टर घेणार आहे. तर कालपर्यंत आपण बघितलं की परमहंस योगानंदांना त्यांचे गुरु मार्गदर्शन करतायत किंवा सांगतायत काही गोष्टी. तर त्या आपण बघूयात पुढे आता. तुमच्या शक्तीचे जतन करा एखाद्या विशाल सागराप्रमाणे. भोगवासनाचे वाहत येणारे नदी प्रवाह शांतपणे पोटात घ्या, सामावून घ्या. दररोज नवीन नवीन उत्पन्न होणाऱ्या भोगवासना तुमची आंतरिक शांती बिघडवून टाकतात. भोगवादाच्या वैराण वाळवंटात फुकट जाणारे चांगले पोषक पाणी सोडून देणाऱ्या एखाद्या हौदाच्या तोट्यांप्रमाणे या वासना आहेत. जबरदस्त व सक्तीने काम कराव्यास लावणारा असा हा चुकीच्या वासनांचा जोड मनुष्याच्या सुखाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आत्मसंयमन धारण करून सिंहासारखे निर्भयपणे या जगात संचार करीत राहा. इंद्रिय दौर्बल्याच्या बेडकांना तुमच्या सभोवार लाथा मारू देऊ नका. निष्ठावंत साधक हा शेवटी सहज प्रवृत्तीच्या ताबेदारीतून मुक्त होतो. मानवी प्रेमाच्या जरुरीचे तो केवळ ईश्वर निष्ठेमध्येच परिवर्तन करून टाकतो. हे ईश्वर प्रेम एकमेव आहे, कारण ते सर्वव्यापी असते. श्री युक्तेश्वरांची आई वाराणसीमध्ये राणा महाल भागात राहत असे. त्याच भागात मी गुरुजींना प्रथम भेटलो होतो. उमद्या व दयाळू स्वभावाची ती मातोश्री अजूनही ठाम मताची होती. मी एक दिवस सज्जात उभा राहून माय लेकरांचे संभाषण ऐकत होतो. काही एका गोष्टीविषयी गुरुजी आपल्या शांत व समजूतदार पद्धतीने तिला समजावून देण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांना काही यश येत असल्याचे दिसत नव्हते, कारण ती डोके हलवून त्यांचे म्हणणे तिला पटत नसल्याचे जोर जोराने दर्शवित होती. नाही बेटा नाही, तू जा आता. तुझ्या सुज्ञ शब्दांचा मला उपयोग नाही. मी काही तुझी शिष्य नव्हे. एखाद्या रागे भरलेल्या मुलाप्रमाणे श्री युक्तेश्वर जास्त काही विवाद न करता तेथून निघून गेले. आईचा असा दुराग्रही स्वभाव असताना सुद्धा त्यांनी जो तिचा मान राखला त्याचे मला कौतुक वाटले. तिला ते आपले एक लहान मुलच वाटे. ते संतपदाला पोचले होते याची तिला कल्पना नव्हती. या किरकोळ प्रसंगाची सुद्धा एक मौज होती. या प्रसंगाने मला गुरुजींच्या अपरिचित अशा नव्या स्वभावाची आतून नम्र पण बाहेरून ताठ ओळख करून दिली. आश्रमाच्या नियमाप्रमाणे संन्याशाने संन्याशाने एकदा आप्त संबंध रितसर सोडल्यानंतर त्याचा पुन्हा त्यास अंगीकार करता येत नाही. गृहस्थाला आवश्यक अशा कौटुंबिक संस्कार विधींमध्ये त्याला भाग घ्यावायचा नसतो. तरी पण शंकराचार्यांनी, मग इथे एक वर्णन केलेलं आहे की म्हणजे शंकराचार्य म्हणजे जे म्हटलं जातं की योगी जे काही संन्यासी आहेत ते काय करतात म्हणजे त्यांनी संन्यास धर्म पत्करल्यानंतर काही रूल्स किंवा रेग्युलेशन, नियम म्हणतो आपण, त्याप्रमाणे नियम असा आहे की संन्यास धर्म पत्करला की संसारिक गोष्टींमध्ये लक्ष घालायचं नाही. पण इथं सांगितलं गेले की शंकराचार्यांनी पण एक नियम मोडला म्हणण्यापेक्षा त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी तो केला. जसं म्हटलं जातं की सगळेच नियम आहे असे जसेच्या तसे न वापरता थोडं स्वतःचं पण तिथे डोकं लावता आलं पाहिजे. डोकं म्हणजे काय, लॉजिक लॉजिक पण नाही म्हणता येणार त्याला, की योग्य अयोग्य किंवा सद्विवेक बुद्धी आपली जागृत ठेवता आली पाहिजे. तर इथं त्याचं एक छान उदाहरण दिलेलं आहे. तर ते सांगतात की गृहस्थाला आवश्यक अशा कौटुंबिक संस्कार विधींमध्ये त्याला भाग घ्यावायचा नसतो. तरी पण शंकराचार्यांनी, ज्यांनी खुद्द संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन केले, त्यांनी स्वतः या निषेधांचे पालन केले नाही. आपल्या प्रिय मातेच्या निधनानंतर त्यांनी तिचे दहन केले व दहनाला अग्नी आपला हात हवेत उंचावून आकाशातून आणला. आता बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल माहिती नाही, शंकराचार्यांबद्दल पण आहेत म्हणजे पुस्तकं वाचू शकता तुम्ही. तर शंकराचार्यांनी पण तो जो नियम होता की संन्यास धर्म घेतल्यानंतर संसारातल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, पण त्यांच्या आईंचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांनी ते अंत्यविधीसाठी जो काही अग्नी द्यायचा असतो मुलाने, तो द्यायला ते पुन्हा आले गृहस्थाश्रमात, म्हणजेच त्यांच्या घरी, आणि त्यांनी त्यांच्या मातेच्या अंत्यविधी केला आणि त्याला जो काही दहन देण्यासाठी अग्नी लागतो तर त्यांनी हात वर करून आकाशातनं तो अग्नी निर्माण केला दहन देण्यासाठीचा, आणि मग त्यांनी त्यांच्या मातेला तो अग्नी दिला होता, असं इथं वर्णन सांगितलंय. तसंच
पुढे सांगितलं की श्री युक्तेश्वरांनी त्याचप्रमाणे या निषेधांकडे दुर्लक्ष केले, पण जरा कमी चित्ताकर्षक पद्धतीने. त्यांची आई जेव्हा वारली तेव्हा त्यांनी तिचा दहन विधी काशीमध्ये गंगेच्या घाटावर पूर्ण विधियुक्त असा केला आणि गृहस्थ धर्मास अनुसरून ब्राह्मण भोजनही घातले. शास्त्रात ज्या या निषिद्ध गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा हेतू एवढाच की संन्याशांनी कोणत्याही संसारी गोष्टीमध्ये आकुंचितपणे समरस होऊ नये. शंकराचार्य व श्री युक्तेश्वर यांनी आपले सार सर्वस्व निर्गुण परमतत्वाच्या ठिकाणी विलीन केले होते आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत निषेध नियमाची तादृश जरुरी नव्हती. कधी कधी संत एखाद्या निषेधात्मक नियमाचा मुद्दाम भंग करतात. हेतू हा की लोकांना त्यातला मूळ हेतू कळावा व हा हेतू आचार नियमांपेक्षा अधिक महत्वाचा व स्वतंत्र आहे हे कळावे. तसेच येशूने विश्रामाच्या दिवशी म्हणजेच रविवारी धान्याचे कणीस तोडले होते. दुरार्ध्यांना ते एवढेच सांगत की रविवारचा विश्रांतीचा दिवस माणसाकरिता आहे, माणूस त्या दिवसाकरिता नाही. म्हणजे त्यांना म्हणायचे की आपण नियम, आता नियम नियम म्हणजे नियम पाळायला पण सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायला पाहिजे आपली, की नियम आहे म्हणून त्या काटेकोर त्या नियमाप्रमाणे पालन करायचं आणि आपली विवेक बुद्धी जागृत न ठेवता त्या नियमाप्रमाणे वागलो असं न सांगता ते म्हणतात की काही संत, हे जे काही संत पुरुष आहेत, संत मंडळी आहेत, ते कधी कधी मुद्दामहून असे जे नियम आहेत ते मोडतात, जेणेकरून आपल्यासारख्या लोकांना कळावं की स्वतंत्रता काय आहे. म्हणजे इथं सांगितलं की येशू ख्रिस्तांनी पण रविवारी हा सुट्टीचा दिवस म्हणून जरी असला तरी त्यांनी ते काय शेतातलं कणीस काय ते तोडलं होतं, धान्याचं कणीस तोडलं होतं, जेणेकरून त्या विश्रांतीचा दिवस माणसाकरिता आहे, माणूस त्या विश्रांतीसाठी नाही. म्हणजे ह्या ज्या काही वासना आहेत, आता ह्याच्या आधी आता सुरुवात केली तेव्हा आपण बघितलं की श्री युक्तेश्वर गिरींनी परमहंसांना बरंच काही वासनेबद्दल सांगितलं. मग त्या शारीरिक सगळ्या प्रकारच्या वासना, लोभ जे काही आहे ते सगळं, तर त्या वासनेबद्दल सांगितलं. तर त्याचा मागचा हेतू हाच असतो की या संत मंडळींचा ते नियम मोडण्याचा, आपल्याला दाखवून देण्याचा की ते नियम जे आहेत ते आपल्यासाठी आहेत, आपल्या म्हणजे आपण त्या नियमांसाठी नाही. म्हणजे पूर्णपणे अगदीच एकदमच नियमबद्धच राहायचं आणि जरा पण तिथे माणुसकी नाही किंवा सद्विवेक बुद्धी वापरायची नाही असं नाही करायचंय. हे कळावं म्हणून ते मुद्दामहून संत मंडळी नियम तोडतात दाखवून देण्यासाठी या गोष्टी. तर आपली सद्विवेक बुद्धी सुद्धा जागृत ठेवायची. म्हणजे कोणीतरी सांगितलं काहीतरी म्हणून ते ऐकायचं असं न करता आपण पण थोडा विचारपूर्वक ते नियम पाळले पाहिजेत असं इथं सांगायचंय. धर्मग्रंथांपलीकडे श्री युक्तेश्वरांनी विशेष असे वाचन केले नव्हते, तरी सुद्धा त्यांना अद्ययावत शास्त्रीय शोधांची बहुधा माहिती असायची व ज्ञानाची प्रगती कशी कशी होत चालली आहे त्याचा परिचय असायचा. संभाषण करण्यात ते फार चतुर होते. संभाषण प्रसंगाने ते अभ्यागतांशी नाना विषयांशी चर्चा करून आपल्या दृष्टिकोनांचा विनिमय करीत. अशा वादविवादांना गुरुजींच्या विनोद प्रचुर कोट्यांनी व हास्यांनी मजा यायची. गुरुजींची मुद्रा गंभीर असायची, पण त्या मुद्रेत औदासिन्य कधी नसायचे. ते म्हणत, परमेश्वर प्राप्तीकरिता माणसाने दुर्मुखलेले असण्याचे कारण नाही, अशा अर्थाचे बायबलमधील वचन ते उद्धृत करीत. लक्षात ठेवा, परमेश्वराचा शोध घ्यायचा म्हणजे साऱ्या दुःखाची होळी करायची. त्यांच्याकडे नाना तऱ्हेचे व्यावसायिक लोक येत, तत्वज्ञानी, प्रोफेसर, वकील, शास्त्रज्ञ, त्यामधील पुष्कळचे अगदी प्रथमच येत. त्यांची येण्यापूर्वी कल्पना अशी असायची की गुरुजी म्हणजे कर्मकांडी, सनातन मतवादी, धार्मिक गुरु असावेत. नवीनच आलेल्या अभ्यागतांना असे वाटायचे की काही धार्मिक सामान्य नीतिनियमांच्या उपदेशापलीकडे त्यांच्याकडून काही विशेष लाभ व्हायचा नाही, तसा त्यांचा पूर्वग्रह असे. पण त्यांच्याकडून मधून मधून आत्मविश्वासाचे स्मित किंवा दुसऱ्याच्या दृष्टिकोन समजावून घेऊन स्वतःची थोडीफार कर्मणूकच झाल्याची मुद्रा दर्शवू लागले की तो पूर्वग्रह पूर्ण विलयास जाई. श्री युक्तेश्वरांशी वादविवाद केल्यानंतर आणि त्यांच्या ठिकाणी असलेली ज्ञानाच्या खास क्षेत्रांमधली त्यांची दृष्टी अगदी बिनचूक असल्याचे त्यांना जेव्हा आढळून येई तेव्हा मग मात्र बैठकीतून उठणे त्यांना जीवावर येई. गुरुजींची वागणूक सर्वसाधारणपणे नम्र व अभ्यागतांशी प्रेमळ अशी असायची. त्यांनी केलेले स्वागत व आदरातिथ्य मनोरम असायचे. परंतु दुराग्रही, अहंमन्य असे अभ्यागत जेव्हा त्यांना भेटावयास येत त्यांना मात्र कधी कधी उत्तेजक व उद्बोधक असा धक्का बसायचा. त्यांना गुरुजींमधील थंडगार, बेपर्वाई किंवा प्रखर विरोध यांच्याशी उघड सामना करावयास लागे. बर्फ किंवा लोखंड. एकदा एका रसायनशास्त्रज्ञाचा श्री युक्तेश्वरांशी अगदी अटीतटीचा सामना झाला. पाहुण्यांना ईश्वराचे अस्तित्वच मुळी मान्य नव्हते. कारण काय की त्यांच्या मते परमेश्वराला शोधून काढण्याचे काही साधन उपलब्ध नाही.
म्हणजे त्या परमशक्तीला तुम्ही आपल्या परीक्षा नळीमध्ये वेगळी करू शकत नाही आणि त्याचे कारणही तुम्हाला सांगता येत नाही. गुरुजींची दृष्टी उग्र झाली. मी तुम्हाला एक नवीन प्रयोग सुचवतो. तुम्ही आपले विचार एकदा अविरतपणे 24 तास तपासून पहा आणि मग परमेश्वर तुमच्या पुढे हजर होत नाही याचे आश्चर्य मानू नका. म्हणजे ते त्यांना सांगतायत की 24 तास आपण जे काही करतोय ते विचार त्यांना तपासून बघितलं आणि मग तुम्ही तुमच्या पुढं परमेश्वर हजर होत नाही याबद्दल आश्चर्य मानू नका. हे ते म्हणायचं की आपण जे विचार करतोय त्याच्याकडे जर 24 तास आपण तपासून पाहिलं तर बऱ्याचदा आपल्याला आश्चर्य वाटेल की तो परमेश्वराचं ते अस्तित्व आहे म्हणून. ते पुढे ते म्हणतात, एकदा एक विख्यात पंडित तेथे आले. त्यांना असाच धक्का बसला. त्यावेळी ते आश्रमात पहिल्या प्रथमच आले होते. पंडित महाशयांनी महाभारत, उपनिषदे, शांकर भाष्य यामधील अनेक उतारे पाठ म्हणून दाखवले. दिवाणखान्यातील छताचे कडिपाठ सुद्धा दणाणून निघाले. आता तुमचे काय म्हणणे आहे हे ऐकायची वाट पाहत आहे. श्री युक्तेश्वरांचा आवाज चौकशीचा होता. जणू काय आतापर्यंत कोणी काही बोलतच नव्हते. पंडित महाशय बुचकळ्यात पडले. उतारा वाटेल तितके देता येतील. उतारे वाटेल तितके देता येतील. गुरुजींचे हे शब्द ऐकून माझी हसून हसून बुरकुंडी वळली. पाहुण्यांपासून काही अंतरावर एका कोपऱ्यात मी विनयपूर्वक बसलो होतो. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक अशा जीवनामधून तुम्ही स्वतःचे असे काही भाष्य करू शकाल काय? कोणते पवित्र धर्मग्रंथ तुम्ही वाचले आहेत व आत्मसात केले आहेत? म्हणजे त्यांना म्हणायचंय की नुसतंच ग्रंथ आणि पुराण आणि जे काही आहे ते वाचून काही उपयोग नाही, ते आत्मसात केले पाहिजेत. मग हे जे काही त्यांनी वाचून दाखवलेले जे काही होतं तर त्याच्यावर हे युक्तेश्वरगिरी म्हणतात की तुमच्या वैयक्तिक अशा जीवनामध्ये तुमचे असे काही म्हणजे अनुभव आहेत का असं त्यांना म्हणायचं होतं. आणि कोणते पवित्र धर्मग्रंथ तुम्ही वाचलेत आणि आत्मसात केले आहेत, नुसते वाचले आहेत असं नाही विचारलं त्यांनी, आणि आत्मसात केले आहेत. कोणत्या तऱ्हेने त्यामधील त्रिकालबाधित अशा सत्यदर्शनाने तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन घडून आले आहे? का तुम्ही दुसऱ्या माणसांच्या शब्दांची यांत्रिक पोपटपंची करून स्वतः फक्त ध्वनिवाहक पोकळ यंत्र बनण्यात समाधान मानता? मी पराजय कबूल करतो. पंडितांचा झालेला हिरमोड हास्यास्पद होता. मला काही आंतरिक अनुभूती नाही. कदाचित प्रथमच पंडित महाशयांना समजून आले असेल की पुस्तकी ज्ञान आध्यात्मिक अनुभवाच्या अभावास दूर करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात सायन्स किंवा हे जे आपण म्हणतो की अभ्यास शिक्षण त्याचा आणि अध्यात्माचा खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीनं संबंध आहे म्हणू शकतो. किंवा अभ्यास करणं आणि आध्यात्मिक अनुभव येणं यामध्ये खूप फरक आहे. तर त्याचा इथं उल्लेख केला की त्या पंडितांना तो जो काय अभाव आहे किंवा आध्यात्मिक अनुभव जे आहे त्याचं जे काही ज्ञान नव्हतं हे त्यांनी मान्य केलं तिथं, की त्यांना काही आंतरिक अनुभव नव्हता. म्हणून त्यांनी इथं सांगितलं की म्हणजे धर्मग्रंथ वाचले म्हणजे पूर्ण अध्यात्म कळालं असं नाही. धर्मग्रंथ आणि अध्यात्माचे अनुभव हे खूप परस्पर विरोधी गोष्टी आहेत. ऍक्च्युली नुसतं वाचून काही सगळंच म्हणजे अनुभूती येतील असं नाहीये. त्या पंडितांची अशी हजेरी घेतली गेली. तो गेल्यानंतर गुरुजी म्हणाले, हे रक्तहीन पुस्तकी पंडित दिव्याच्या तेजाला काळोखे आणतात. त्यांना असे वाटते की तत्वज्ञान म्हणजे एक हलकीशी बौद्धिक पूर्वतयारीची कसरत आहे. त्यांच्या अत्युच्च विचारांचा त्यांच्या ओबडधोबड बाह्य आचारांशी किंवा आंतरिक आत्मपरीक्षणाशी काही एक संबंध नसतो. नुसत्या पुस्तकी पांडित्याचा काही उपयोग नाही, हे गुरुजींनी आणखी काही प्रसंगी मोठ्या आग्रहाने प्रतिपादन केले होते. ते म्हणत, नुसते अनेक शब्द वापरले म्हणजे त्या पाठीमागील तत्व कळले असे होत नाही. पवित्र धर्मग्रंथ त्यातील एखाद्या श्लोकाचा अर्थ एका वेळी हळूहळू ग्रहण करीत गेले तरी आंतरिक स्वानुभवाची आकांक्षा मनात निर्माण करण्याच्या कामी त्याचा उपयोग होतो, हे खरे आहे. पण सतत बौद्धिक अभ्यास करीत राहिल्याने माणसाच्या ठिकाणी वृथाभिमान, खोटे समाधान आणि ज्ञानाचे अपचन निर्माण होते. ग्रंथांच्या शिक्षणाच्या बाबतीत श्री युक्तेश्वरांनी आपला एक स्वानुभव सांगितला. पूर्व बंगालमध्ये अरण्यात एक आश्रम होता. तेथे एक प्रसिद्ध शिक्षक होते. त्यांचे नाव डबरू बल्लव. त्यांची शिकवण्याची पद्धत गुरुजींनी फार बारकाईने पाहिली होती. त्यांची पद्धत म्हणावे तर सोपी व म्हणावे तर अवघड अशी प्राचीन भारतातील परंपरेनुसार होती. त्या शांत वनश्रीच्या वातावरणात डबरू बल्लव यांनी आपल्या भोवती शिष्य जमवले होते. त्यांच्या पुढ्यात भगवद्गीतेची उघडी पोथी ठेवलेली होती. एखादा उतारा घेऊन त्याच्याकडे ते स्थिर नजरेने सुमारे अर्धा तास पाहत बसले. नंतर डोळे मिटले. आणखी अर्धा तास या स्थितीत गेला. नंतर त्या गुरूंनी त्यावर थोडे भाष्य केले. नंतर आणखी एक तास निश्चल स्थितीत ते गुरु आणि विद्यार्थी ध्यानस्थ बसले. अखेरीस गुरूंनी विचारले, समजला का श्लोक तुम्हाला आता?
होय गुरुजी, एकाने असे बोलण्याचे धाडस केले. नाही, पुरता नाही. त्यातील आध्यात्मिक सामर्थ्य नीट समजावून घ्या. या सामर्थ्याने शब्दांच्या ठिकाणी शतकानुशतके भारताचे पुनरुज्जीवन करण्याचे बळ निर्माण केलेले आहे. आणखी एक तास स्तब्धतेत गेला. नंतर त्या गुरुजींनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. श्री युक्तेश्वरांकडे वळून ते म्हणाले, तुम्हाला भगवद्गीता समजली आहे काय? नाही महाराज, खरेच नाही. जरी माझे डोळे व मन पोथीमधील पानांमधून अनेक वार संचारलेले आहेत. शेकडो लोकांनी मला वेगळी वेगळी उत्तरे दिली आहेत. त्या महात्माने गुरुजींकडे आशीर्वादपूर्वक पाहून स्मित केले. जर अभ्यासकाने त्या श्लोकातील अर्थसंपत्तीच्या बाह्य स्वरूपाकडेच सारखे लक्ष लावले, तर मग त्याला त्या श्लोकातील गर्भित अर्थाची अमोल मौक्तिके प्राप्त करण्यासाठी शांतपणे स्वतःच्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी बुडी मारण्यास वेळ कोठून उरणार? श्री युक्तेश्वरांनी आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या दृष्टीने एकाग्रतेच्या ह्याच सखोल पद्धतीचा अवलंब केला. ते म्हणत, ज्ञान हे काही डोळ्यांनी आत्मसात करता येत नाही, तर ते अणुरेणूपर्यंत जाऊन पोचले पाहिजे. जेव्हा सत्याची प्रतिती तुमच्या केवळ बुद्धीपर्यंत न पोचता तुमच्या खुद्द व्यक्तित्वात उतरेल, तेव्हा तुम्ही त्याचा काही अर्थ सांगू शकाल. एखाद्या विद्यार्थ्यात जर असे वाटले की ईश्वर साक्षात्कारासाठी पुस्तकी ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे, तर अशा विद्यार्थ्यास त्यांनी कधीही उत्तेजन दिले नाही. म्हणजे थोडक्यात काय, की फक्त पुस्तकातली पोपटपंची करण्याऐवजी ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्याला जास्ती महत्त्व देत होते श्री युक्तेश्वर गिरी. ऋषींनी एका वाक्यात इतका अगाध अर्थ ओतलेला आहे की त्याचा संपूर्ण अर्थ लावावयाला भाष्यकार पंडितांना पिढ्यानपिढ्या खर्च कराव्या लागल्या आहेत. ते म्हणाले, न संपणारा शाब्दिक वादविवाद हा मंद बुद्धीच्या आळशी लोकांकरिता आहे. केवळ ईश्वर आहे, किंबहुना ईश्वर या शब्दाच्या उच्चारापरता सत्वर मुक्तिदायक असा दुसरा कोणता विचार आहे? पण मनुष्य सुगम मार्गाकडे सहजासहजी वळत नाही. बुद्धिवाद्याचे समाधान केवळ ईश्वर या साध्या शब्दोच्चाराने होत नाही. त्याकरिता त्याला प्रगल्भ, विद्वत्ता प्रचूर अशा अनेक शब्दांचा प्रयोग करावासा वाटतो. अशा तऱ्हेचा विद्वत्ता प्रचूर अर्थ स्वीकारण्यात त्याची अहंता सुखावते, प्रसन्न होते. जे लोक आपल्या सामाजिक दर्जाचा किंवा पैशाचा अभिमान बाळगून असत, ते गुरुजींच्या समोर आपल्या इतर संपत्तीबद्दल काही शब्द काढीत नसत. एके प्रसंगी पुरीस असताना समुद्रकिनाऱ्यावरील आश्रमात तेथले मॅजिस्ट्रेट गुरुजींची मुलाखत घेण्यास आले. ते अगदी निष्ठुरपणाबद्दल प्रसिद्ध होते आणि आम्हाला आश्रमामधून बाहेर काढण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी होती. ही गोष्ट मी गुरुजींच्या नजरेस आणली, पण ते आपल्या बसलेल्या जागी हटवादीपणाने बसून राहिले. मग मॅजिस्ट्रेटचे स्वागत करावयास उठले सुद्धा नाहीत. मी दरवाजापाशीच मांडी घालून बसलो होतो. मनातून थोडा घाबरलेला होतो. मॅजिस्ट्रेट साहेबांकरिता खुर्ची आणावयास सांगावयाचे श्री युक्तेश्वर विसरले व साहेबांना तेथेच एका लाकडी पेटीवर बसावे लागले. आपले स्वागत होऊन आपल्या दर्जाप्रमाणे तेथे आपणास महत्त्व मिळेल अशी साहेबांची साहजिकच अपेक्षा होती, पण ती पुरी झाली नाही. नंतर आध्यात्मिक विषयावर चर्चा सुरू झाली. पाहुण्यांनी धर्मग्रंथामधील संदर्भांचा अर्थ लावण्यात चुका केल्या. जशा त्यांच्या चुका होत गेल्या तसा त्यांचा रागाचा पारा वाढत चालला. तुम्हाला माहित आहे का की मी MA च्या परीक्षेत पहिला आलेलो आहे? वादविवादामध्ये त्यांचे मुद्देसूद बोलणे संपले, पण त्यांचे ओरडणे चालूच राहिले. मॅजिस्ट्रेट साहेब, हे काही कोर्ट नाही, हे आपण विसरलात? गुरुजी शांतपणाने म्हणाले. तुमच्या या बालिश उद्गारांवरून एखादा असे अनुमान काढू शकेल की कॉलेजमधील आपला अभ्यास यथातथाच होता. विश्वविद्यालयाच्या पदवीचा वैदिक साक्षात्काराच्या दृष्टीने काही अर्थार्थी संबंध नाही. हिशेब निसासारखे दरवर्षी महात्मे गटागटांनी उत्तीर्ण होत नाहीत. काही वेळ आश्चर्यचकित होऊन स्तब्ध बसल्यानंतर पाहुणे मनापासून हसले. स्वर्गीय मॅजिस्ट्रेटशी हा माझा पहिलाच सामना आहे, ते म्हणाले. नंतर त्यांनी एक औपचारिक विनंती कायद्याच्या शब्दात बसवलेली, कारण कायद्याची भाषा त्यांचे जणू सारे जीवनच झाली होती. केली होती. माझा शिकाऊ शिष्य म्हणून स्वीकार व्हावा. कित्येक प्रसंगी लहरी माशयांप्रमाणे श्री युक्तेश्वर सुद्धा अपक्व विद्यार्थ्यांना संन्यास घेण्याच्या इच्छेपासून परावृत्त करीत. या दोन्ही गुरूंचे म्हणणे असे, जेथे ईश्वरी साक्षात्कार झालेला नाही, तेथे नुसती भगवी वस्त्रे घालून वावरणे म्हणजे समाजाची दिशाभूल करणे होय. वैराग्याची बाह्य चिन्हे सोडून द्या. त्याने तुमच्यामध्ये खोटा अभिमान निर्माण होईल व तुमचे नुकसान होईल. दररोज थोडी थोडी आध्यात्मिक उन्नतीची संतपणे साधना करीत जावी. या परता दुसरा मार्ग नाही आणि त्याकरिता क्रियायोगाची साधना करीत जा.
एखाद्या माणसाची योग्यता आजमावण्याच्या कामी तिचे मोजमाप करण्याकरिता संत पुरुष नेहमी एकच कसोटी लावतात. त्यांची ही फुटपट्टी जगाच्या नेहमी बदलत जाणाऱ्या फुटपट्टीपेक्षा वेगळी असते. मानवता तसे पाहिले तर विविध स्वरूपांची, पण गुरुजींच्या दृष्टीने दोनच विभागात तिचे वर्गीकरण होत असे. ईश्वराचा शोध न घेणारी अडाणी माणसे आणि तो शोध घेणारी सुज्ञ माणसे. गुरुजी व्यक्तिशः आपल्या इस्टेटीची व्यवस्था पाहताना अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा लक्ष घालीत असत. बदमाश माणसे गुरुजींच्या वडिलोपार्जित जमिनीचा ताबा घेण्यासाठी अनेक वार प्रयत्न करीत. आपल्या दृढ निश्चयाने व कोर्ट कचेरी करून ते प्रतिस्पर्ध्याचे डाव हाणून पाडीत. अशा तऱ्हेचे हे दुःखदायक अनुभव घेत की त्यात त्यांची इच्छा एवढीच असायची की आपले स्वतःचे ओझे भीक मागणारा गुरु म्हणून आपल्या शिष्यांवर पडू नये. ते आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वावलंबी असल्याने माझे गुरुजी एरवी भयानकपणे फटकळ बोलत असले तरी व्यवहाराच्या बाबतीत लबाडी वगैरे करण्याच्या कामी पूर्ण अनभिज्ञ होते. इतर गुरूंना आपल्या आश्रयदात्यांची हांजी करावी लागते, पण आमच्या गुरुजींच्या मनावर इतरांच्या संपत्तीचा उघड किंवा सूक्ष्म असा कोणताही परिणाम होत नसेल. कोणत्याही कारणाकरिता त्यांनी कधी पैसे मागितल्याचे किंवा पैशाची गोष्ट काढल्याचे मी कधी ऐकले नाही. त्यांच्या आश्रमातील शिक्षण सर्वांना मोफत असे. एके दिवशी सेरामपूरच्या आश्रमात समन्स लावायला कोर्टाचा बेलीफ आला. मी आणि कनई नावाचा एक दुसरा शिष्य दोघांनी मिळून त्याला गुरुजींच्या समोर नेले. त्या बेलिफाची गुरुजींशी वागण्याची वर्तणूक अपमानास्पद होती. तुझ्या मठाची छाया सोडून सोडून देऊन कोर्टाची खुली प्रामाणिक हवा घे, म्हणजे तुझा फायदा होईल. तो अपमान करण्याच्या हेतूने असे काही बडबडू लागला. मला ते सहन करवेना. एक शब्द आणखी उर्मटपणे काढ, पहा तुला जमीनदोस्त करतो की नाही, मी त्यांना धमकावणी देत पुढे झालो. कन्हई सुद्धा त्या बेलिफाच्या अंगावर ओरडत होता. हलकट माणूस, या पवित्र आश्रमात अशी भाषा वापरतोस? देवाधर्माची काही कदर आहे का नाही तुला? पण आपल्याला शिव्या देणाऱ्या त्या माणसाचे जणू रक्षणच गुरुजी उभे राहून करीत होते. विनाकारण भडकून का जाता? हा इसम आपले कर्तव्य बजावित आहे. आपल्या वागण्याची अशी काही प्रतिक्रिया होईल अशी त्या बेलिफाची कल्पना नव्हती. त्याने आदरपूर्वक गुरुजींपाशी दिलगिरी प्रदर्शित केली व तो निघून गेला. गुरुजींची इच्छाशक्ती एवढी तीव्र असून अंतरंगी ते इतके शांत कसे राहिले, हे समजणे मोठे गूढ होते. दैवी पुरुषांची, लोकोत्तर पुरुषांची जी व्याख्या वेदात केली आहे ती त्यांच्या बाबतीत बरोबर लागू पडत होती. वज्रादपी कठोराने मृदुनी कुसुमादपी. जेथे तत्वाचा प्रश्न असेल तेथे मेघगर्जनेहून सामर्थ्यवान व जेथे दया दाखविण्याचा प्रश्न असेल तेव्हा फलाहूनही मृदू. ब्राउनिंग म्हणतो त्याप्रमाणे स्वतःच निस्तेज राहिल्याने प्रकाश सहन न करणाऱ्या अशा अनेक व्यक्ती या जगात आढळून येतात. एखाद्या वेळी एखादा तिराईत मनुष्य काही एका काल्पनिक त्रासाने संतप्त होऊन श्री युक्तेश्वरांना उपमर्द करील, पण गुरुजी चिडल्यासारखे बिलकुल न दाखवता त्याचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेत व स्वतःशी त्याच्या आक्षेपामध्ये काही सत्याचा अंश आहे की नाही हे तपासून पाहत. अशा तऱ्हेचे प्रसंग पाहिल्यावर माझ्या ध्यानात गुरुजींच्या अनुपम सुक्ती वचनांपैकी ते सुक्ती वचन येईल. काही माणसे दुसऱ्यांची डोकी कापून स्वतः उंच होऊ पाहतात. साधू पुरुषाची कधीही न ढळणारी अशी चित्ताची स्थिरता ही कोणत्याही प्रवचनापेक्षा अधिक प्रभावी ठरते. ज्यास सहसा राग येत नाही तो बलिष्ठाहूनही श्रेष्ठ होय, आणि जो आपल्या स्वतःस ताब्यात ठेवतो तो शत्रूचे नगर जिंकणाऱ्या वीराहूनही श्रेष्ठ होय. माझ्या मनात पुष्कळदा येई की माझ्या भव्योदात्त गुरुजींनी जर आपले चित्त कीर्ती किंवा जागतिक विक्रम संपादन करण्यावर माझ्या मनात पुष्कळदा येई की माझ्या भव्योदात्त गुरुजींनी जर आपले चित्त कीर्ती किंवा जागतिक विक्रम संपादन करण्यावर केंद्रित केले असते तर ते सम्राट किंवा जगज्जेते झाले असते. त्याच्या ऐवजी त्यांनी क्रोध व अहंकार यांचे कोट जमीनदोस्त करावयाचे पसंत केले की ज्यांच्या विनाशाने मानवास उन्नतावस्था प्राप्त होते. अशा प्रकारे हे 12वे प्रकरण संपलं. इथे की परमहंस योगानंदांनी त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर गिरी यांच्याबद्दल जितकं सांगता येईल तितकं इथे वर्णन केलंय या 12व्या प्रकरणात. आता 13वे प्रकरण जे आहे त्याचं नाव आहे नित्य जागृत संत. कृपा करून हिमालयात जाण्याची मला परवानगी द्या. ज्या एकांताचा कोणी भंग करणार नाही अशा ठिकाणी अविरतपणे ध्यान लावले तर परमेश्वराशी दिव्य संपर्क मी साधू शकेन अशी मला आशा आहे.
एकदा मी खरोखरच कृतज्ञपणाचे वरील शब्द गुरुजींना बोललो. साधकाला मधून मधून ज्याची प्रथम काही कल्पना येत नाही असा एक प्रकारचा भ्रम सतावित असतो. अशा भ्रमामुळे ग्रस्त होऊन मला आश्रमातील कामांचा व कॉलेजमधील अभ्यासाचा कंटाळा येत चालला. वर सांगितल्याप्रमाणे विनंती करण्याच्या मागे एक लंगडी सबब मला सांगता आली असती, व ती म्हणजे ही की श्री युक्तेश्वरांच्या सानिध्यात येऊन मला फक्त 6च महिने झाले होते. अजून मला त्यांच्या भव्य व उच्च व्यक्तित्वाचे पुरते दर्शन झाले नव्हते. बघा, आपण बघितलं आतापर्यंतचे जेवढे काही प्रकरण झाले त्याच्यात, की त्यांना लहानपणापासून हिमालयाची ओढ होती, की त्यांना वाटायचं त्यांचे गुरु त्यांना हिमालयात भेटतील, पण त्यांचे गुरु त्यांना जवळच भेटले त्यांच्या शहरापासून. तरीही त्यांच्या मनामध्ये आतमध्ये जी काय आसक्ती होती हिमालयात जायची, ती 6 महिने गुरूंच्या सानिध्यात राहिल्यानंतरही अजून तशीच होती आतमध्ये. म्हणजे बघा, हे जे काही आता आधीच्या प्रकरणात पण वासनांबद्दल खूप सांगितलं गेलंय श्री युक्तेश्वर गिरींच्या यांनी ज्ञानाद्वारे. आणि आता पण पुन्हा म्हणजे 6 महिने परमहंस योगानंद स्वतःच्या गुरूंच्या सानिध्यात, जसा त्यांना गुरु हवा होता तसा त्यांना मिळाला गुरु. गुरूंच्या समोर ते सरेंडर सुद्धा झाले. त्यांचे गुरु इतके सामर्थ्यवान होते, ते त्यांनी जाणलं सुद्धा होतं की ते परमेश्वराची प्राप्ती स्वतः त्यांना झालेली आणि ते करून देतील ह्याची खात्री त्यांना होती. तरीही त्यांच्या मनात अजून त्या हिमालयाबद्दलची आसक्ती होती. म्हणजे वासना किंवा इच्छा, अपेक्षा जे काही आपण म्हणतो त्याची आसक्ती किती असते हे मागच्या प्रकरणात पण श्री युक्तेश्वर गिरींनी सांगितलंय, की आसक्ती माणसाला कशी दुर्बल बनवते किंवा कशी खाली नेते, घसरवते आपल्याला, ते त्यांनी ऑलरेडी सांगितले. तरी आता इथं परमहंस योगानंद सांगतायत की म्हणजे त्यांनी सुरुवातच अशी केली आहे या प्रकरणाची, की मला हिमालयात जाण्याची परवानगी द्या. जी म्हणजे त्यांना वाटायचं की माझ्या एकांताचा कोणही तिथं काही भंग करणार नाही, अशा ठिकाणी माझं ध्यान लागलं तर मी परमेश्वराशी संपर्क साधू शकेन असं मला वाटतंय, असं त्यांना म्हणजे परमहंस योगानंदांना वाटायचं. म्हणून ते त्यांच्या गुरूंकडे परवानगी मागतात की मला हिमालयात जायची परवानगी द्या म्हणून. आणि ते पुढं सांगतायत की मला तेव्हा म्हणजे कामाचा, आश्रमातल्या कामांचा आणि कॉलेजमधल्या अभ्यासाचा दोन्हीचा कंटाळा येत चालला होता, म्हणून मी ही विनंती करत होतो. आणि त्याच्या मागे एक लंगडी सबब मला सांगता आली असती, की काय सांगता आली असती, की त्यांच्या म्हणजे गुरूंच्या सानिध्यात 6 महिने असूनही मला ती इच्छा होते. म्हणजे ते स्वतःला थोडं असं कमी समजत, की मला अजून माझ्या गुरूंना ओळखताच आलं नाही, असं त्यांना म्हणायचं यातनं. हिमालयात किती एक गिरिजन राहतात, पण त्यांना काही ईश्वरी साक्षात्कार झालेला नसतो. गुरुजींनी असे हे साधे उत्तर सावकाशपणे दिले. एखाद्या अचल पर्वतापेक्षा साक्षात्कार झालेल्या माणसापासून ज्ञान अधिक खात्रीलायकपणे मिळू शकते. म्हणजे त्यांचे गुरु त्यांना समजावतायत की तिथं हिमालयात गेल्यावरच साक्षात्कार, ईश्वरी साक्षात्कार होतात असं काही नाहीये. तिथं हिमालयात कित्येक संत किंवा साधू जाऊन राहिलेत, तर त्यांना तो ईश्वरी साक्षात्कार झालेला असतोच असं काही नाहीये. बऱ्याच जणांना अजून झालेला सुद्धा नाहीये तिथं साक्षात्कार. आणि ते म्हणतात की एखाद्या अचल पर्वतापेक्षा साक्षात्कार झालेल्या माणसापासून ज्ञान अधिक खात्रीलायक मिळू शकते. कारण हे अचल पर्वत म्हणजे काय, आपल्याला समजून घ्यावं, उमजून घ्यावं लागतं त्यातनं जे काही ज्ञान मिळेल ते. आणि ते म्हणतात की माणसापासून म्हणजे ज्याला साक्षात्कार झालेला माणूस आहे, चालता बोलता जो माणूस, तो आपल्याला समजून सांगू शकतो. त्याला आपल्याला समजून घ्यावं लागत नाही, तो सांगू शकतो आपल्याला समजून. तशा पद्धतीने ते म्हणतात की जर तू अचल पर्वताकडे जाऊन तुला वाटतंय ज्ञान मिळत असेल, तर त्याच्यापेक्षा तुला माणसापासून, ज्ञानी माणसापासून खात्रीलायक ज्ञान अजून मिळू शकेल. हे समजवतायत ते गुरु त्यांचे त्यांना, परमहंसांना. तुझा मी गुरु आहे व गिरीकंदर तुझा काही गुरु नाही, अशा तऱ्हेची गुरुजींनी दिलेली रोकटोक सूचना न मानता मी माझ्या विनंतीचा पुनरुच्चार केला. श्री युक्तेश्वरांनी खुशीने असे उत्तर दिले नाही. मौन संमती लक्षणम, मौनम संमती लक्षणम. त्यांच्या मौनाचा मी असा हा धाडसी पण सोयीचा अर्थ घेतला. म्हणजे त्यांना काय वाटत नव्हतं त्यांच्या गुरूंना मनापासून की त्यांनी हिमालयात जावं म्हणून. तरी यांची आसक्ती होती हिमालयात जायची, म्हणून पुन्हा त्यांनी विचारलं. आणि पुन्हा विचारल्यानंतर त्यांच्या गुरूंनी काहीच बोलले नाही, ते मौनात गेले. मौन मौन धरलं त्यांनी. मग त्या मौनम संमितम लक्षणम म्हणजे काय, त्यांच्या मौनाचा अर्थ त्यांनी सोयीस्कररित्या घेतला. कोणी, परमहंस योगानंदांनी.
की काही बोलत नाहीत याचा अर्थ माझं मी ठरवायचंय. मग त्यांनी ठरवून टाकलं की आपण जायचं म्हणून. तर त्या दिवशी संध्याकाळी कलकत्त्याला घरी माझी प्रवासाची तयारी चालली होती. ब्लँकेटमध्ये काही थोड्या वस्तू बांधून घेत असताना काही थोड्या वर्षापूर्वी मी असेच माझे सामान बांधून घेऊन ते बोचके चोरटेपणाने पोटमाळ्यावरील खोलीतून खाली टाकून दिले होते. त्याची आठवण झाली. आपण ते तिसऱ्या प्रकरणात बघितलंय. मनात अशी भीती वाटली की त्याचप्रमाणे हिमालयातील ही यात्रा पण अशुभ मुहूर्तावर निघणार की काय. पहिल्या वेळी माझा आध्यात्मिक उत्साह जबर होता. आज रात्री माझी विवेक बुद्धी माझ्यावर सारखे प्रहार करत होती की तू गुरुजींना सोडून चालला आहेस. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कॉटिश चर्च कॉलेजमधील आमचे संस्कृतचे प्रोफेसर बिहारी पंडित यांना गाठले. सर, लहरी महाशयांच्या एका मोठ्या शिष्याबरोबर तुमची मैत्री असल्याचे तुम्ही बोलला होता. कृपा करून मला त्यांचा पत्ता द्या. म्हणजे तू राम गोपाळ मुजुमदार बद्दल बोलतोयस? मी त्याला न झोपणारा महात्मा म्हणतो. तो नेहमी अनुपम अशा अत्यानंदात जागृत असतो. त्याचे घर तारकेश्वर जवळ रणबाजपूरला आहे. मी पंडितांचे आभार मानले व ताबडतोब तारकेश्वरला जाण्याकरिता गाडीत बसलो. माझ्या मनातील कुतर्क नाहीसा करण्याकरता मी त्या झोपी न जाणाऱ्या महात्म्याची हिमालयात गेल्यावर एकांतवासामध्ये ध्यान करीत राहण्यासाठी परवानगी घ्यायचे ठरवले. बिहारी म्हणजे पुन्हा त्यांना मनाच्या समाधानासाठी ते आता या दुसऱ्या लहरी माशांच्या एका शिष्याकडे जाऊन परवानगी घ्यायचं त्यांनी ठरवलं की मला हिमालयात जाऊन एकांतवासात ध्यान करण्याची परवानगी द्या म्हणून. कारण त्यांच्या गुरूंनी दिली नव्हती, म्हणजे श्री युक्तेश्वरींनी. म्हणून त्यांनी अजून एक मार्ग शोधला की आता हे जे कोणी आहेत पंडित आपल्याला भेटणार आहेत, जे की महात्मा न झोपणाऱ्या महात्मा म्हटलंय त्यांच्या सरांनी त्यांना, तर त्यांच्याकडे मी ही परवानगी मागेन असं त्यांनी ठरवले जाता जातात. बिहारी पंडितांनी मला असे सांगितले होते की राम गोपाल यांनी बंगालमधील कानाकोपऱ्यातील गुहांमध्ये बसून बरीच वर्षे क्रियायोगाची साधना केल्यामुळे दिव्य दर्शन प्राप्त झाले होते. तारकेश्वरला आम्ही एका प्रसिद्ध देवळात गेलो. फ्रान्समधील लोअर्डस चर्चला कॅथॉलिक जेवढे पवित्र स्थान म्हणतात तितकेच हिंदू लोक हे ठिकाण पवित्र मानतात. तारकेश्वरच्या या देवळामध्ये रोग बरे झाल्याचे असंख्य चमत्कार घडून आलेले आहेत. त्याची प्रचिती आमच्या घरातील एका नातेवाईकास पण आलेली आहे. माझी थोरली काकू मला सांगे, मी या देवळामध्ये एक आठवडाभर बसून राहिले होते. तेथे बसून तुझ्या शरद काकांचा एक जुनाट रोग बरा व्हावा म्हणून कडक उपवास करून प्रार्थना करीत होते. 7व्या दिवशी माझ्या हातात एक वनस्पती आली. त्या वनस्पतीच्या पानांचा मी रस काढला व तो तुझ्या काकांना दिला. त्यांचा रोग ताबडतोब बरा झाला. एवढेच नव्हे तर तो पुन्हा कधी उद्भवला नाही. तारकेश्वराच्या त्या पवित्र मंदिरात मी प्रवेश केला. वेदीवर एका गोल दगडाखेरीज काहीच नव्हते. त्या दगडाच्या परिघाला सुरुवातही नव्हती व शेवटही नव्हता आणि तशा त्या स्वरूपामुळे तो दगड अनंतत्वाचे निदर्शक होता. भारतामध्ये ब्रह्मांडाची गुढे अगदी हेडवळ शेतकऱ्याला सुद्धा समजतात. तसे पाहिले तर पाश्चिमात्यांनी गूढवादावरच तो जगत असतो असा आक्षेप त्याच्यावर काही प्रसंगी घेतलेला आहे. माझी मनोवृत्ती त्यावेळी इतकी कठोर झाली होती की त्या दगडाच्या प्रतीकासमोर मला नमन करावेसे वाटेना. परमेश्वराचा शोध आपल्या अंतरंगातच करावयास पाहिजे अशी माझी विचारसरणी होती. बघा, म्हणजे काही लोक किंवा असे जे काही अंधश्रद्धाळू लोक, भक्ताळू लोक जे असतात ते मूर्तीपूजेवर खूप जास्ती डिपेंड असतात किंवा त्यांना वाटतं की मूर्ती म्हणजेच देव आहे. आणि परमहंस योगानंदांचं कसं होतं की ते दगडाला मूर्ती मानायला किंवा त्याच्यात काही देव आहे हे मानायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांना त्या दगडासमोर नमन करावं असं वाटलं नाही. आणि परमेश्वराचा शोध हा आपल्या अंतरंगातच करायला पाहिजे अशी त्यांची विचारधारा होती, विचारसरणी होती. त्यामुळे त्यांनी त्या दगडासमोर काही ते नतमस्तक झाले नाही, जे की खूप पवित्र स्थान होतं, ज्या ठिकाणी लोक येऊन म्हणजे हिंदू राष्ट्रातली लोक येऊन तिथे पावित्र्याच्या त्या ठिकाणी त्या दगडासमोर नतमस्तक व्हायची. तिथं परमहंस योगानंदांना काही नतमस्तक व्हावं असं वाटलं नाही. पुढे सांगतात, मी साष्टांग नमस्कार केल्याशिवाय देवळातून बाहेर पडलो व रणबाजपूर गावाच्या दिशेने भरभर चालू लागलो. मला रस्ता माहीत नव्हता. बाजूने जाणाऱ्या एकाला मी त्या गावाबद्दल व मला तेथे जायचे होते त्या ठिकाणाबद्दल विचारले. त्याला बराच वेळ विचार करावा लागला. आता तुम्हाला आडवा रस्ता दिसला की उजवीकडे वळा व पुढे थेट चालत जा. शेवटी भाष्य करण्यासारखे त्याने मार्गदर्शन केले. म्हणजे त्यांनी थोडा विचार करून खूप वेळ घेतला रस्ता सांगायला. त्याच्यावरून थोडक्यात काही माहित नसलेल्या एखाद्या माहित नसलेल्या माणसाला जेव्हा आपण रस्ता विचारतो तेव्हा तो कसा विचार करून सांगतो, त्या पद्धतीनं त्या माणसानं थोडा वेळ घेतला रस्ता सांगायला. आणि मग त्यांनी विचार करून सांगितलं की इथून पुढे गेल्यावर तुम्हाला आडवा रस्ता दिसेल आणि तिथून तुम्ही उजवीकडे वळा आणि मग सरळ चालत जा. त्याने सांगितल्याप्रमाणे कालव्याच्या बाजूबाजूने मी चालू लागलो. अंधार पडू लागला. रानातील त्या गावाच्या आजूबाजूला काजवे लुकलुकत होते व कोल्हेकुई ऐकू येत होती. चांदणे फार मंद होते. त्याचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता. 2-1 तास मी धडपडत चाललो होतो. म्हणजे त्यांना म्हणायचं की
चांदणे फार मंद होते, त्याचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता. म्हणजे चांदण्याच्या प्रकाशात चालू शकतो ना आपण, तर त्याला म्हणायचं तो एवढा दाट अंधार होता की त्या चांदण्यांच्या जो काय मंद प्रकाश होता त्याचा काहीच उपयोग नव्हता. 2-1 तास मी धडपडत चाललो होतो. इतक्यात मला धीर आला. गाईच्या गळ्यातल्या घुंगरूंचा आवाज ऐकू आला. मी बराच वेळ जोर जोराने हाका मारल्या. तेव्हा एक ग्रामीण माझ्याजवळ आला. राम गोपाळ बाबूंना मला भेटायचे आहे. आमच्या गावात या नावाचा कोणी इसम राहत नाही. त्या इसमाचा आवाज उद्धट होता. तो कोणीतरी खोटे बोलणारा गुप्तहेर असावा. राजकीय विचारांनी त्रस्त झालेल्या त्याच्या मनातून हा संशय काढून टाकण्याच्या हेतूने मी त्याला माझी करुणास्पद स्थिती कळवळून सांगितली. त्याने त्याची खात्री झाली. त्याने मला आपल्या घरी नेले व माझे चांगले आदरातिथ्य केले. त्याने माहिती दिली, रणबाजपूर येथून फार दूर आहे. इकडे येताना जो आडवा रस्ता तुम्हाला लागला त्या ठिकाणी उजवीकडे न वळता तुम्ही डावीकडे वळावयास पाहिजे होते. मला ज्याने प्रथम वाट सांगितली असा इसम म्हणजे माझ्या मते मोठा धोका आहे. नंतर माझे जेवण झाले. जेवणाचा बेत त्याने चांगला केला होता. जाड्या तांदळाचा भात, मसूर डाळ, बटाटे व कच्ची केळी यांची भाजी. अंगणाच्या पलीकडे एका लहानशा झोपडीत मी झोपण्याकरता गेलो. दूर कुठेतरी गावातील लोक टाळ, मृदंग, झांजा यांच्या सुरात भजन करीत होते. त्या रात्री झोप येणे शक्य नव्हते. त्या एकांतवासी योग्याची, राम गोपाळ यांची मला भेट मिळावी म्हणून मी मनातल्या मनात खूप प्रार्थना केली. माझ्या अंधाऱ्या झोपडीच्या फटीतून जेव्हा पहाटेच्या प्रकाशाचे धूम्र धुसर किरण आत येऊ लागले तेव्हा मी रणबाजपूरला जायला निघालो. वाटेतली भात खाचरे तुडवीत, भाताच्या काटेरी रोपांचे कापून उरलेले बुंदे पायाखाली घालीत आणि माती सुकवून तयार केलेल्या बांधाच्या कडेकडेने मी पुढे चाललो. वाटेत एखादा ग्रामीण भेटायचा. त्याला विचारले असताना पोचण्याचे ठिकाण 1 कोसभर म्हणजे 2 मैल आहे असे ठराविक उत्तर मिळे. 6 तासात सूर्यनारायणे क्षितिजावरून डोक्यावर येईपर्यंत विजयोत्साहाने प्रवास केला. पण मला सारखे असे वाटे की रणबाजपूर पासून मी कायमचाच 1 कोस अंतरावर आहे. कारण ते जेव्हा जेव्हा विचारायचे कोणालाही वाटेत तर ते 1 कोसच आहे, 1 कोसच आहे असं सांगत होते. आणि त्यांनी जेव्हापासून चालायला चालू केलं होतं त्यांना ऑलमोस्ट 6 तास झाले होते. म्हणजे एकदम पहाटे चालायला चालू केलं होतं आणि सूर्य डोक्यावर जेव्हा येत होता तसं 6 तास झाले होते. तरी जे कोणी भेटेल त्यांना वाटेत त्यांना सांगायचं की 1 कोस राहिले, 1 कोस राहिले म्हणून. तर त्यांना असं वाटायला लागलं की हे रणबाजपूर पासनं मी कायमचाच 1 कोस दूर आहे म्हणून. दुपार टळली तरी मी भात खाचरेच तुडवीत होतो. तेच माझे जग आणि त्याला अंत नव्हता. ऊन अगदी मी म्हणत होते म्हणजे खूप कडक ऊन लागत होतं. आकाश जणू निखारा ओतीत होते. त्यापासून सुटका होण्यासारखी नव्हती. मी जवळजवळ कोसळण्याच्याच बेतात आलो होतो. एवढ्याच समोरून एक इसम अगदी संथपणे येताना दिसला. त्याला माझा तो ठराविक प्रश्न विचारावयाचे धाडस मला झाले नाही. कारण येथून 1 कोस हे ठरी उत्तर येणार अशी माझी खात्री होती. म्हणजे त्यांनी धाडसच केलं नाही की यांना विचार, जे कोणी माणूस येताना दिसत होता त्याला की अजून किती दूर आहे विचारायचं. कारण ज्यांना कुणाला आतापर्यंत विचारलं होतं ते सगळे नुसतं 1 कोस म्हणून सांगत होते. म्हणून तो मनुष्य माझ्याजवळ आल्यावर थांबला. ठेंगणा आणि बारीक, बघा त्यांचं पण खूप त्यांनी सुंदर वर्णन केले आता इथं. ठेंगणा आणि बारीक तसे पाहिले तर अगदी सुमार असा. फक्त त्याचे डोळे मात्र विलक्षण भेदक व काळेभोर असे होते. रणबाजपूर सोडून जाण्याच्या मी तयारीत होतो, पण तुझी भेटायची सदिच्छा होती. हे आता ती जी ठेंगणी व्यक्ती त्यांना भेटली आहे ती बोलत आहे त्यांच्याबरोबर. रणबाजपूर सोडून जाण्याच्या मी तयारीत होतो, पण तुझी भेटायची सदिच्छा होती तेव्हा थांबलो तुझ्याकरिता. आणि त्याने आश्चर्यचकित झालेल्या माझ्या चेहऱ्याकडे बोट दाखवले. अगोदर काही वर्दी न देता एकदम मला भेटायला येण्यात तुला काय हुशारी वाटली होय? त्या प्रोफेसर बिहारींना माझा पत्ता तुला देण्याचे काय कारण? आता या महाराजांपुढे माझी ओळख करून द्यायची म्हणजे फक्त निरर्थक बडबडण्यासारखेच होते. मी अवाक झालो. अशा तऱ्हेच्या स्वागताने मी गार पडलो. त्यानंतर त्यांचे उद्गार एकदम बाहेर पडले. परमेश्वर कुठे आहे असे वाटते तुला? मला सांग पाहू. का? तो माझ्यामध्ये आहे तसा सगळीकडे आहे, निसंशयपणे. मी जसा मनात गोंधळून गेलो तसाच गोंधळल्यासारखा दिसू लागलो. सगळीकडे आ? महाराज गालातल्या गालात हसले. तर मग माझ्या तरुण मित्रा, तारकेश्वर देवळामध्ये काल तू दगडाच्या प्रतीकामध्ये वास करीत असलेल्या परमात्म्यापुढे नमस्कार का केला नाहीस? तुझ्या दुराभिमानामुळे तुला शिक्षा मिळाली. त्या वाटसरूने तुला चुकीची वाट दाखवली. त्या बिचाराला डावे किंवा उजवे यामधील फरक आजमावण्याचा त्रास घेण्याचे कारण नव्हते. आणि आजही तुला शोधून काढण्याकरता त्रास पडलाच की. मी एकदम कबूल केले. मला महदाश्चर्य वाटले की माझ्या समोरील विशेष काही नसलेल्या शरीरामध्ये सर्व साक्षी असा नेत्र दडून बसलेला आहे. त्या योगी महाराजांच्या शरीरापासून रोग निवारण शक्ती उद्भवू रोग निवारण शक्ती अद्भुत
होऊ लागली. त्या पोळून काढणाऱ्या शेतामध्ये मी उभा असता मला एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. भक्ताला असे वाटते की ईश्वर शोधण्याचा त्याचा जो मार्ग तोच एकमेव मार्ग, ते म्हणाले. निसंशय योग मार्ग हाच खरा मार्ग, की ज्याच्यामुळे आपल्या स्वतःमध्येच दिव्यत्वाची जाणीव होते. लहरी महाशयांनी हेच आम्हाला सांगितले. म्हणजे बघा की ते म्हणतात की निसंशयपणे योग मार्ग जो आहे तोच खरा मार्ग आहे, आणि ज्याच्यामुळे आपल्या स्वतःमध्ये दिव्यत्वाची जाणीव होते, ते म्हणजे ईश्वर प्राप्तीसारखं आहे, किंवा तीच ईश्वर प्राप्ती आहे असं त्यांना सांगायचंय. लहरी मास्टरांनी हेच आम्हाला सांगितले. परमात्म्याची अंतरंगी ओळख पटल्यावर आपण लगेच त्याला बाहेर पाहू लागलो. तारकेश्वराचे देऊळ व इतर मंदिरे ही जी लोकांची आदरस्थाने, पूजास्थाने झाली आहेत, ते बरोबर आहे, कारण ती ठिकाणे म्हणजे आध्यात्मिक शक्तीच्या अनुगाभ्याची केंद्रेच होत. त्यानंतर त्या महात्म्याचे उपहास करणे थांबले. त्याचे नेत्र दर्यार्ध बुद्धीने मृदू बनले. त्याने माझ्या पाठीवर थाप मारली. तरुण योगी, आपल्या गुरुपासून काय पळून चाललायस होय? तुला जे काय पाहिजे ते सगळे त्याच्या जवळ आहे. तू त्याच्याकडे परत जा, ते पुढे म्हणाले. पर्वत काही तुझे गुरु होऊ शकत नाही. अगदी हाच विचार श्री युक्तेश्वरांनीच 2 दिवसापूर्वी बोलून दाखवला होता. बघा, हे जे काही साधू संत आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड असतात, कारण त्यांच्याकडे तेवढी ती डिवाइन पॉवर किंवा एनर्जी असते की ते एकमेकांच्या ह्याच्यातलं सगळं ओळखू शकत असतात. महात्म्यांनी आपले वास्तव्य फक्त गिरीकंदरांमध्येच ठेवावे असा काही विश्वव्यापी दंडक नाही. महाराजांनी माझ्याकडे विनोदपूर्ण कटाक्ष टाकला. भारत आणि तिबेट यामधील हिमालयालाच संतांना आश्रय देण्याचा काही मक्ता दिलेला नाही. जो परमेश्वराला आपल्या अंतःकरणात शोधून काढण्याचा त्रास घेत नाही, त्याला आपले शरीर इकडे तिकडे नेऊन तो सापडणार नाही. ज्यावेळी अध्यात्मक जागृती करिता साधक पृथ्वीच्या अगदी सीमेपर्यंत जायला स्वखुशीने तयार होतो, त्यावेळी त्याला गुरु जवळपासच भेटतो. मी मूकसंमती दिली. वाराणसीच्या आश्रमात मी प्रार्थना करीत होतो. म्हणजे त्यांना काय सांगायचंय की बघा, परमहंस योगानंद पण लहानपणापासून कुठल्या कुठं जायला तयार होते की आपल्या गुरूंना शोधण्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. तर ते पुढे म्हणतात की जो साधक पृथ्वीच्या अगदी अगदी सीमेपर्यंत जायला स्वखुशीने तयार होतो, त्यावेळी त्याला गुरु जवळपासच भेटतो. आणि त्यांच्या बाबतीत तसंच झालं, परमहंसांच्या बाबतीत. मी मूकसंमती दिली. वाराणसीच्या आश्रमात मी प्रार्थना करीत होतो, त्याची मला आठवण झाली. तशीच श्री युक्तेश्वरांशी जी माझी गजबजलेल्या रस्त्यामध्ये भेट झाली, त्याही प्रसंगाची आठवण झाली. म्हणजे थोडक्यात त्यावेळेच वर्णन इथं केलं की जसं परमहंसांना त्यांचे गुरु भेटले, त्या वाराणसीच्या आश्रमात भेटले होते, आणि ते कळकळीनं एकदम प्रार्थना करायला लागले की मला माझा गुरु भेटू देत, आणि त्यांना तो असा अचानकपणे जवळच भेटला. तसं त्यांनी इथं या हे जे आहेत महाशय जे भेटलेले त्यांना, राम गोपाल जे कोणी आहेत ते, त्यांनी तेच सांगितलं. आता पुढे काय सांगतायत ते की तुला एखादी लहानशी खोली मिळू शकेल काय, की जिथे दार लावून एकांतात बसता येईल? त्यांनी विचारलं. म्हणजे ते जिथे हे जे कोणी भेटलेत त्यांना, तर त्यांनी परमहंस योगानंदांना म्हटलं की गुरूंच्या आश्रमात तुला एखादी लहान खोली किंवा तुला एखादी लहानशी खोली मिळू शकेल का, ज्याचं दार बंद करून तुला एकांतात बसता येईल? तर हे म्हटले, होय, मिळू शकेल. आता हे महाराज सामान्य गोष्टींवरून विशिष्ट वैयक्तिक गोष्टीपर्यंत मोठ्या धडाक्याने आले. तीच तुझी गुहा. तर ते म्हटले, तीच तुझी गुहा आहे, म्हणजे तुला त्यासाठी हिमालयात जायची गरज नाही. ती एक छोटी खोली जी काही तुला लहानशी मिळेल, त्याच्यात दार लावून बसलास तर तीच तुझी गुहा समज. त्यासाठी तू इतकं म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी भटकू नकोस. सगळं काय आहे ते तुझ्यामध्येच आहे. ईश्वराची जी काय प्राप्ती करून घ्यायची आहे ती आतमध्येच करायची आहे. त्याच्यासाठी भटकावं लागत नाही, असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. त्यावेळी योगी राजांनी माझ्याकडे एक तेजपुंज दृष्टिक्षेप टाकला. तो मी कधीही विसरलेलो नाही. तीच तुझा पवित्र, म्हणजे ती खोली किंवा ती गुहा, तीच तुझा पवित्र हिमालय. तेथेच तुला परमेश्वराचे राज्य आढळेल. हे त्यांचे साधे शब्द, पण त्या शब्दांनी माझा आयुष्यभराचा हिमालयात जाण्याचा हट्ट काढून टाकला. बघा, काय काय वेळा आपल्याला पण घरचे जवळचे लोक बरंच समजावून सांगत असतात, पण आपल्याला पटत नसतं ते. आपण आपली जी काय आसक्ती आहे, अपेक्षा, इच्छा आहे, त्याच्या इतकं मागं लागतो की आपल्याला कितीही कोणी सांगितलं तर आपल्याला ते मान्य होत नाही. आणि जेव्हा कोणी अशी अनोळखी व्यक्ती भेटते आपल्याला, आणि त्यांनी जेव्हा सांगितलं जातंय त्यांच्याकडनं ती सेम गोष्ट, तेव्हा मग आपल्याला ती पटते. म्हणजे आपण त्याच्यावर थोडा विचार करतो, आणि मग आपल्याला ते पटतं, आणि मग आपण त्या आसक्तीपासनं माग फिरतो. तर अशा पद्धतीनंच ते म्हणतात की म्हणजे
जसं या त्यांचे गुरुही सांगत होते पण त्यांना पटत नव्हतं. मग यांनी सांगितल्यावर त्यांना पटलं आणि मग ते स्वतःच म्हणतात की अशा पद्धतीने त्यांच्या साध्या शब्दांनी माझा आयुष्यभराचा हिमालयात जाण्याचा जो हट्ट आहे तो काढून टाकला गेला. त्या भात खाचरांमधील रखरखणाऱ्या उन्हामध्ये आगीमध्ये मी पर्वतांच्या आणि चिरंतन हिमाच्छादित शिखरांच्या स्वप्नातून जागा झालो. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की ते मी स्वप्नच बघत होतं की मला तिथं जायचंय वगैरे. त्यातनं ह्यांचे शब्द ऐकल्यावर मी त्यातनं जागा झालोय. छोटे महाशय, तुझी दिव्य तृष्णा प्रशंसनीय आहे. मला तुझ्याबद्दल आता मोठे प्रेम वाटू लागले आहे. राम गोपाळांनी नंतर मला हाताशी धरून जंगलामध्ये जरा स्वच्छ केलेल्या ठिकाणी तयार केलेल्या एका विचित्रशा झोपडीमध्ये नेले. जवळपासच्या झोपड्यांच्या छपरांवर माडाची झावळी टाकलेली होती आणि त्या झोपड्यांची दारे गावंढळ पद्धतीने उष्ण प्रदेशातील फुलांच्या माळाने सुशोभित केलेली होती. त्या योग्याने बांबूनी तयार केलेल्या आपल्या लहानशा ओटे वजा शीतल छाया देणाऱ्या झोपडीमध्ये मला बसवले. नंतर त्यांनी मला लिंबाचे सरबत व खडी साखरेचा एक खडा दिला. नंतर आम्ही त्याच्या त्याच्या कट्ट्यावर पद्मासन घालून बसलो. 4 तास आम्ही ध्यानस्थ बसलो. नंतर मी डोळे उघडले. चंद्रप्रकाशात ठळक दिसून येणारी त्या योग्याची मूर्ती तशीच निश्चल होती. मी माझ्या मनाला अगदी कठोरपणे समजावित होतो की माणूस केवळ भाकरीवरच जगत नसतो. आणि तेवढ्यात राम गोपाळ आपल्या आसनावरून उठले. कारण आता ते इतके चालून आले होते तर त्यांना साहजिक आहे ना भूक वगैरे लागली. आणि आपण मागचं बघितलंच आहे प्रकरण ज्याच्यात की वाराणसीच्या आश्रमात ते होते तिथले पण ते जे कोणी साधू होते ते त्यांना सांगत होते की म्हणजे उपवास करणं किंवा जे काही आपण अन्नावरती डिपेंडंट राहतोय त्याच्यावर न राहण्यासाठी त्यांनी बरंच त्यांना सांगायचा शिकवायचा प्रयत्न केला होता. पण तरी पण माणूस म्हटल्यावर आपल्याला ज्या काही सवयी असतात त्याप्रमाणे त्यांना थोडं अन्नाबद्दल वाटतच होतं. मग आता हे सगळं झाल्यावर आता त्यांना स्वतःला मनातल्या मनात बोलतायत कोण, परमहंस योगानंद, की माणूस केवळ भाकरीवरच जगत नसतो. आणि तेवढ्यात जे रामगोपाळ शेजारी ध्यानातच होते अजून ते आपल्या आसनावरून उठले. तुझी उपासमार झाली आहे मला माहित आहे, योगीराज म्हणाले. आता थोड्या वेळातच फराळाचे तयार होईल. नंतर त्यांनी आपल्या बैठकीच्या जागेवर ठेवलेल्या चुलीत विस्तव घातला. थोड्याच वेळात डाळ भाताचे जेवण तयार झाले. केळीच्या पानावर आम्ही जेवण केले. स्वयंपाकाच्या कामात त्यांनी माझी काही एक मदत घेतली नाही. त्यात त्यांचा विनय दिसून आला. अतिथी देवो भव असे शास्त्रात म्हटलेले आहे. तदनुसार अनादी कालापासून आजपर्यंत अतिथी धर्म पाळला जातो. पुढे मी जगभर प्रवास केला. अतिथी बद्दलचा तितकाच आदर इतर देशात विशेष करून ग्रामीण भागात दिसून आला. त्याचा मला आनंद होईल. शहरवासी माणसाच्या बाबतीत ही आदरातिथ्याची भावना कमी कमी दिसून येईल. नाना तऱ्हेच्या परक्या माणसांचे वाजवीपेक्षा जास्त चेहरे दृष्टीस पडल्याने त्या भावनेची तीक्ष्ण कड बोथट झालेली असेल. त्या लहानशा जंगलामधील गावात राम गोपाळ यांच्या शेजारी मी मांडी घालून बसलो असताना माणसांची वर्दळ मला जणू दूर कुठेतरी असल्याचे भासू लागले. त्या झोपडीमध्ये एक मंद प्रकाशाचा दिवा तेवत होता. ते दृश्य मला गूढ वाटले. राम गोपाळांनी काही जुनी फाटकी पांघरुणे जमिनीवर टाकून मला झोपण्याकरता अंथरूण तयार केले आणि ते स्वतः एका गवताच्या चटईवर बसले. त्यांच्या आध्यात्मिक चुंबक आकर्षणामुळे मी भारावून गेलो. भीत भीत मी विनंती केली, महाराज, मला तुम्ही समाधी का लावून देत नाही? लाडक्या, मला ती दिव्य अवस्था तुला प्रदान करण्यात फार आनंद होईल, पण तो अधिकार माझा नाही. त्या महात्म्याने माझ्याकडे अर्धवट उघड्या डोळ्याने पाहिले. तुझा गुरु तुला तो अनुभव करून देईल लवकरच. तुझे शरीर अजून त्या अवस्थेला पात्र झालेले नाही. ज्याप्रमाणे एखादा लहानसा विजेच्या दिव्याचा बल्ब जास्त व्होल्टेजचा विजेचा प्रवाह सोडल्यावर फुटून जाईल, त्याप्रमाणे तुझे ज्ञानतंतू त्या विश्वप्रवाहाच्या वजनाला अजून क्षम झालेले नाहीत. मी जर तुला आत्ताच ती अमर्याद उत्कट अवस्था प्रदान केली तर तुझ्या शरीरातील प्रत्येक पेशी जणू भाजून गेल्याने तू जळून जाशील. बघा त्यांनी किती सुंदर वर्णन केलंय की म्हटलं जातं ना साधना करणं म्हणजे का साधना करायची आहे? कारण आपल्या शरीराची किंवा आपल्या चेतनेची क्षमता वाढवायची आहे ती त्या परमात्म्याला भेटण्याची. आणि ती क्षमता वाढवली नाही किंवा आपण तेवढे परिपक्व न होता जर आपल्याला त्या परमेश्वराची भेट झाली तर जो आनंद आपल्याला घ्यायचा आहे त्या भेटीतनं किंवा जी साधना केल्यानंतर त्याचं जे फळ आपण अनुभवायचं आहे तो अनुभव मिळणार नाही जर ती वेळेआधी मिळाली तर. म्हणून बऱ्याचदा आपल्याला आपल्या साधनेमुळं किंवा साधना करूनही परमेश्वर प्राप्तीची किंवा आपल्याला जी काही ब्लिस जी काही एनलायटनमेंटची प्रोसेस आणि स्टेप आहे ती मिळायला वेळ लागतो. त्याचं कारण काय आहे ते त्यांनी इथं खूप छान उदाहरणासह मांडलेलं आहे की एखाद्या बल्बला
जर जास्त व्होल्टेज पुरवलं गेलं, आपल्याला माहिती आहे व्होल्टेज जेव्हा फ्लक्च्युएशन होतं तेव्हा काय होतं, तर एखाद्या कमी कपॅसिटीच्या बल्बला जास्त व्होल्टेज दिलं गेलं तर तो बल्ब फुटतो. तसं ते म्हणतात की मला तुला समाधी लावून देता आली असती, पण एकतर तो माझा अधिकार नाहीये, तो अधिकार तुझ्या गुरूंचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझं शरीर अजून तितकं क्षमतापूर्ण झालेलं नाहीये ती समाधी लावून देण्याच्या, कारण ते जर मी तुला आत्ता दिलं तर तुझ्या ज्या पेशी आहेत त्या पेशी, म्हणजे ती जी काय अमर्याद अवस्था जी आहे ती जर मी तुला दिली तर तुझ्या पेशी आहेत त्या जणू भाजून जातील आणि तू जळून जाशील, असं ते सांगतायत. तुला माझ्याकडून आत्मप्रकाशाचा अनुभव पाहिजे आहे. योगी राजांनी आपले बोलणे गूढ गुंजनासारखे चालू ठेवले. आश्चर्य वाटते मला, माझी पात्रता ती काय आणि ध्यान ते किती अल्प. जर परमेश्वराला प्रसन्न करण्यात मी काही यश मिळवलेले असेल तर त्याच्या दृष्टीने अंतिम निर्णयाच्या वेळी मला काय किंमत असेल. महाराज, आपण अगदी दीर्घकालापासून म्हणजे हे सगळं जे काय बोललेत ना ते रामगोपाल महाराज बोललेत की मी ध्यान असं खूप कमीच केलंय आणि बाकीचं जे काही आहे ते बोललेत ते. तर महाराज, आपण अगदी दीर्घकालापासून एकनिष्ठपणे परमेश्वराचा शोध घेत आला आहात नाही का. मी काही फारसा शोध केला नाही. बिहारीने तुला माझ्या पूर्वायुष्याबद्दल काही सांगितले असेल. 20 वर्षे मी एका गुहेत दररोज 18 तास ध्यानात बसून गुप्तपणे काढली. त्यानंतर तेथून निघून त्याहूनही दुर्गम अशा गुहेत 25 वर्षे काढली. मला झोपेची जरूर नसे. अहोरात्र मी ईश्वराच्या स्वरूपात मग्न झालेला होतो. माझ्या शरीरात इंद्रियातील अवस्थेच्या पूर्ण शांततेमुळे जितकी पूर्ण विश्रांती मिळाली तितकी विश्रांती सामान्य अर्धजागृत अवस्थेपासून मिळणाऱ्या अपूर्ण शांततेमुळे मिळू शकली नसती. म्हणजे त्यांना म्हणायचं की झोपेमुळं जेवढी विश्रांती मिळते त्याच्यापेक्षा पण किती एक पटीने जास्त विश्रांती माझ्या इंद्रियांना मिळाली ध्यानामुळं. स्नायूंना झोपेत विश्रांती मिळते, परंतु हृदय, फुफ्फुसे आणि रुधिराभिसरणाची क्रिया सारखी चालूच असते. त्यांना विश्रांती अशी असतच नाही. इंद्रियातील किंवा अतिजागृत अवस्थेमध्ये शरीरातील सर्व अवयव विश्व विश्वची इच्छाशक्तीच्या प्रवाहाने म्हणजे कॉस्मिक एनर्जीच्या प्रवाहाने उत्तेजित होऊन त्यांच्यामधील चैतन्य किंचित काळ स्थगित होते. अशा साधनांनी मला झोपेची कित्येक वर्षे जरुरीच वाटेनाशी झाली आहे. ते पुढे म्हणाले, एवढेच काय, पण अशी वेळ येईल की तुला सुद्धा झोपेची जरुरी राहणार नाही. अरे बापरे, आपण इतके ध्यान केले पण परमेश्वर प्रसन्न कशाने होईल हे जर अजून आपल्याला सांगता येत नाही तर मग आमच्यासारख्या मर्त्य माणसांची काय कथा. मी आश्चर्याने उद्गार काढले. हे पहा माझ्या मुला, परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष शाश्वत चिरंतनातच. 45 वर्षे ध्यान केल्याने त्यांच्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान होईल असे समजणे जरा मूर्खपणाची अपेक्षा होय. परंतु बाबाजींनी आम्हाला असे आश्वासन दिले आहे की थोडे जरी ध्यान केले तरी मृत्यूच्या महत्भयापासून व मरणानंतरच्या अवस्थातून मानव मुक्त होतो. बघा इथं सांगितले, आपण पण ध्यान करतोय तर थोडे सुद्धा जरी ध्यान केले तरी मृत्यूच्या महत्भयापासून व मरणानंतरच्या अवस्थातून मानव मुक्त होतो. आता मरणानंतरच्या अवस्था कुठल्या आहेत माहित आहेत आपल्याला. जन्म, मृत्यू, पुन्हा जन्म जे काही आहे ते म्हणतात की बाबाजींनी म्हणजे महाअवतार बाबाजी, कारण लहरी महाशयांचे गुरु कोण आहेत, महाअवतार बाबाजी. तर ते म्हणतात की बाबाजींनी आम्हाला असे आश्वासन दिले की थोडे जरी ध्यान केले तरी तुम्ही या अवस्थातून मानव मुक्त होईल म्हणून. लहानशा पर्वतावर तुझे आध्यात्मिक उद्दिष्ट केंद्रित करू नकोस, तर ते निर्गुण अशा परब्रह्माच्या प्राप्तीच्या ताऱ्याशी निगडीत करून टाक. जर कष्ट करशील तर तू त्या ध्येयाप्रत पोहोचशील. पुढील अपेक्षांबाबत धीर आल्यामुळे त्यांनी आणखी काही बोध करावा म्हणून मी विनंती केली. लहरी महाशयांचे गुरु बाबाजी यांच्याशी त्यांची जी पहिली भेट झाली त्या भेटीची विस्मयकारी हकीकत त्यांनी सांगितली. म्हणजे त्यांच्या भेटीत त्यांना जे सांगितलं गेलं ते त्यांनी सांगितलं. मध्यरात्रीच्या सुमारास राम गोपाळांनी मौन धारण केले आणि मी आपल्या अंथरुणावर पहुडलो. डोळे मिटल्यावर मला विजेचे चमत्कार दिसू लागले. माझ्यामधील विशाल अवकाश वितळलेल्या प्रकाशाने भरून गेले. मी डोळे उघडले आणि त्या तेजस्वी प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले. माझी खोली अमर्याद अशा भुयाराचा जणू एक भाग बनून गेली. ते भुयार मी अंतर्दृष्टीने पाहत होतो. योगी राजांनी विचारले, तू झोप का घेत नाहीस. महाराज, मी डोळे उघडे ठेवले काय किंवा मिटले काय, त्यांच्या पुढे विद्युत प्रकाशाचे झोतच्या झोत दिसत असताना मला कशी बरे झोप लागेल. म्हणजे बघा त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर परमहंस योगानंदांना हे जे काही प्रकाश, पांढऱ्या रंगाचा प्रकाश जे म्हणतो
ते त्यांना डोळे बंद केल्यावर पण दिसायला लागला, उघडे ठेवल्यावर पण दिसायला लागला. आणि त्यांनी डोळे उघडल्यावर जेव्हा या रामगोपाळ महाराजांनी विचारलं की का झोपत नाहीस, तेव्हा ते म्हटले डोळे उघडले काय आणि बंद केले काय, सेमच परिस्थितीमध्ये किंवा सेमच दृश्य मी बघतोय. तर हा अनुभव तुला मिळत आहे, भाग्यवान आहेस तू. ते म्हटले की तुला असा अनुभव मिळतोय म्हणजे तू भाग्यवान आहेस. या आध्यात्मिक तेज लहरी पाहता येणं ही सुलभ गोष्ट नाही. म्हणजे त्यांना म्हणायचंय की तू कपॅबल आहेस, म्हणजे तू ज्या परमेश्वर प्राप्तीसाठी आलायस किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी शोधात आहेस, तर तुला असे हे अनुभव येत आहेत ते सुद्धा मिळणं म्हणजे तू भाग्यवान आहेस. आणि या तेज लहरी पाहता येणं हे सोपं नाही आहे, असं ते सांगतायत. योगी राजांनी त्यावर काही ममतेचे शब्द उच्चारले. पहाटेच्या सुमारास रामगोपाळांनी मला थोडी खडीसाखर खावयास दिली व निरोप दिला. त्यांना सोडून जाण्यास मी फार नाखुश होतो. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तुला रिक्त हस्ताने मी जाऊ देणार नाही, योगीराज ममतेने म्हणाले. तुझ्याकरिता मी काहीतरी करीन. त्यांनी स्मित केले व ते माझ्याकडे स्थिर नजरेने पाहू लागले. माझी हालचाल थांबली. जमिनीला मी जणू जखडल्यासारखा झालो. योगी राजांपासून प्रसूत झालेली शांती स्पंदने मला भारावून टाकू लागली. माझ्या पाठीत एक वेदना कित्येक वर्ष मधून मधून मला त्रास देत असे, ती वेदना एकदम नाहीशी झाली. बघा, एका मधल्या चॅप्टर मध्ये त्यांनी सांगितले त्यांचे जे काही त्रास होते, जसं की अपचन होणं, एकतर ते खूप बारीक होते आणि पाठीत दुखणं, हे एका प्रकरणात उल्लेख केलेला आहे परमहंस योगानंदांनी. तर ते सांगतायत म्हणजे एकतर ह्या रामगोपाळ महाराजांनी सांगितलं की मी काय तुला असं म्हणजे मी तुझ्याकरता काहीतरी करीन म्हणून, मी तुला असं रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. आणि त्यांना जाणवलं, ते जेव्हा त्यांच्या नजरेकडे पाहू लागले तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांची जी काही शांती स्पंदनं होती ती एकमेकांकडे जेव्हा बघत होते तेव्हा ते जे काही स्पंदनं होती ती भारावून टाकणारी होती. आणि परमहंस योगानंदांच्या पाठीमध्ये जी काही एक वेदना होती वर्षानुवर्षांची, जी की अधूनमधून त्यांना खूप त्रास द्यायची, ती वेदना एकदम नाहीशी झाल्याचं त्यांना जाणवलं. माझे पुनरुज्जीवन झाले. प्रकाशमान आनंदाच्या समुद्रामध्ये मी पोहू लागलो. माझे रडणे थांबले. कारण त्यांचे म्हणजे त्यांना सोडून जायचं नव्हतं असं वाटत होतं ना, मग त्यांचे रडणे थांबले. राम गोपाळांना नमस्कार करून मी परत जंगलात गेलो. उष्ण प्रदेशातील आडव्या तिडव्या झुडपातून मार्ग काढीत व अनेक भात खाचरे तुडवीत मी शेवटी तारकेश्वरला जाऊन पोहोचलो. तिथे गेल्यावर त्या प्रसिद्ध देवळामध्ये मी फिरून यात्रेकरू म्हणून गेलो व देव्हाऱ्यापुढे लोटांगण घातले. त्या गोलाकार शिळेच्या दर्शनाने माझी अंतर्दृष्टी विशाल झाली आणि तिचे शेवटी विश्वरूप गोलात परिवर्तन झाले. वर्तुळात वर्तुळ, पट्ट्यात पट्टा अशा त्या गोलाला दिव्यत्वाची देणगी मिळालेली होती. तासाभराने मी प्रसन्न अंतःकरणाने कलकत्त्याच्या गाडीत बसलो. अशा तऱ्हेने माझा प्रवास उंच हिमालय पर्वतराजींमध्ये न होता त्याऐवजी या योगी राजांच्या हिमालय सदृश्य सानिध्यात पुरा झाला. अशा प्रकारे त्यांना त्या तारकेश्वरच्या मंदिरातलं जे काही गूढ रहस्य होतं त्या मोठ्या गोलाकार दगडाचं, त्याची सुद्धा अनुभूती आली. कारण ते येताना तिथे जाणीवपूर्वक थांबले, त्यांनी तिथे लोटांगण घातलं आणि त्यांना त्याची अनुभूती आली की त्यांनी म्हटलं ना, वर्तुळात वर्तुळ, पट्ट्यात पट्टे अशा त्या गोलाला दिव्यत्वाची देणगी मिळालेली होती. म्हणजे दूर दूरवरनं लोक जायचे ती जे काही रहस्य होतं त्या जागेचं, त्या दगडाचं ऐकून. तर त्याची अनुभूती जेव्हा त्यांनी लोटांगण घातलं त्या दगडासमोर तेव्हा त्यांना ती अनुभूती आली. आणि ते म्हणतात की अशा प्रकारे तासाभरानंतर मी प्रसन्न अंतःकरणानं कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसलो. जिथं मी उंच हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये जायचं ठरवलं होतं, त्याऐवजी या योगी राजांच्या हिमालय सदृश्य सानिध्यात माझं जे काय हा प्रवास आहे तो पूर्ण झाला. आता पुढचं जे प्रकरण आहे ते समाधीची अनुभूती. गुरुजी, परत आलो मी. माझा खजील झालेला चेहराच माझे मनोगत अधिक बोलत होता. जरा स्वयंपाकघरात चल पाहू, काही मिळतंय का तोंडात टाकायला बघू. आमच्या वियोगास जणू काही कित्येक दिवस लोटले नसून थोड्याफार तासांचाच वियोग होता. श्री युक्तेश्वरांची नेहमीचीच ही वागण्याची नि बोलण्याची पद्धत. गुरुजी, इथली सारी कामे टाकून मी अचानक निघून गेलो. आपली निराशा झाली असेल, रागावला नाहीत ना माझ्यावर? छे, मुळीच नाही. इच्छाभंग झाला म्हणजेच माणसाला राग येतो. मी दुसऱ्यांपासून कसलीच अपेक्षा करीत नाही, तेव्हा त्यांची वागणूक माझ्या मनासारखी असली काय किंवा नसली काय, मला सारखेच. माझी स्वतःची कामे मला तुझ्याकडून करून घ्यायची नव्हती. तुझे सुख ते माझे सुख. गुरुजी, दिव्य प्रेमाच्या गोष्टी आपण ऐकतो, पण त्या ओझरत्या. आपल्यासारख्या देवमाणसाच्या संपर्कात दिव्य प्रेम काय
काय असते हे स्पष्ट कळून चुकले आहे. या जगात बापाच्या धंद्यातून पोरगा काही सूचना वगैरे न देता बाहेर पडला तर बाप सुद्धा त्याला एकदम क्षमा करीत नाही. आणि मी कितीतरी कामे अर्धवट टाकून गेलो. तुमची बरीच गैरसोय झाली तरी पण त्रासल्याचे काही एक चिन्ह आपल्या मुद्रेवर नाही. आम्ही गुरु शिष्यांनी एकमेकांच्या नजरेला नजर लावली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू चमकू लागले. एका सुख संवेदनेने मी भारावून गेलो. परमेश्वरच जणू गुरु रूपाने माझ्या हृदयातील उत्साह आणि भक्तिभाव विश्वप्रेमाच्या अफाट दिगंतरी पसरवित होता. काही दिवसांनंतर मी एकदा गुरुजींच्या खोलीत गेलो. खोलीत त्यावेळी कोणी नव्हते. तेथे ध्यानाला बसावे असा विचार माझ्या मनात आला. परंतु हा माझा स्तुत्य उद्देश माझ्या स्वैर विचारांना मंजूर नव्हता. शिकाऱ्याच्या गोळीच्या आवाजाने जशी पाखरे सैरावैरा उडून जातात त्याप्रमाणे माझ्या मनातील विचारांनी थैमान घातले होते. मुकुंदा, दूरच्या एका सज्जातून श्री युक्तेश्वरांनी मारलेली हाक मला ऐकू आली. माझ्या विचारांसारखेच मला बंड करावेसे वाटले. गुरुजी आम्हाला नेहमी ध्यानाला बसवतात. माझ्या मनाशीच मी पुटपुटलो. त्यांच्या खोलीत मी कशा करता आलो हे त्यांना माहित आहे. तेव्हा त्यांनी मला आता व्यत्यय आणू नये. म्हणजे त्यांना माहिती होतं ना की यांच्या मनातलं सगळं त्यांचे गुरुजी जाणतात. तर मग ते मनातल्या मनातच पुटपुटत होते की माझे म्हणजे हे गुरुजी आम्हाला नेहमीच ध्यानाला बसवतात आणि त्यांच्या खोलीत मी कशा करता आलो हे त्यांना माहित आहे, तरी त्यांनी मला व्यत्यय आणू नये असं त्यांना वाटत होतं परमहंसांना. पुन्हा त्यांची जोरदार हाक मला ऐकू आली. मी मुद्दामच गप्प राहिलो. तिसऱ्यांदा त्यांनी पुन्हा हाक मारली. त्या आवाजाची धार जरा रागवल्याची होती. गुरुजी, मी ध्यान करीत आहे, मी विरोधी स्वरात जोराने उद्गारलो. तुझे ध्यान कसे चालले आहे हे मला माहित आहे, गुरुजी बोलले. वावटळीत ज्याप्रमाणे पाने इतस्ततः फडफडतात त्याप्रमाणे तुझे विचार स्वैरपणे संचार करीत आहेत. इकडे ये पाहू. माझा हिरमोड झाला. माझी अवस्था त्यांना कळून चुकली. मी उदास झालो. निमूटपणे त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिलो. पोरा, तुला जे काय पाहिजे आहे ते पर्वत देऊ शकणार नाही. बघा आता पुन्हा त्यांच्या डोक्यात का एवढं म्हणजे मनात विचारांचं काहोळ माजलं होतं ते त्यांनी जाणलं होतं. कोणी त्यांच्या गुरुंनी श्री युक्तेश्वरांनी. आणि त्यांनी ओरडून म्हणजे दोन तीन वेळा हाका मारल्या तरी हे आले नाहीत, कारण त्यांच्या मनातले गोंधळ खूप चाललेले त्यांना समजत होते. शेवटी त्यांनी रागानेच बोलवल्यावर हे नाईलाजानं इच्छा नसताना परमहंस योगानंद गेले त्यांच्याकडे. आणि गेल्यानंतर ते म्हणाले की तू अशा या वावटळीत म्हणजे विचारांच्या कावळ माजलेल्या मनाला ध्यानासाठी बसून घेतला असत ते कसं काय तू ध्यान करू शकशील असं ते म्हटले. आणि मग ते पुढे सांगायला लागले, पोरा, तुला जे काय पाहिजे आहे ते पर्वत देऊ शकणार नाहीत. गुरुजींनी लढीवाळपणे माझी समजूत घातली. त्यांची नजर शांत व स्थिर होती. तिचा ठाव घेता येणे शक्य नव्हते. तुझी इच्छा पूर्ण होईल असं ते म्हणाले. श्री युक्तेश्वर क्वचितच कोड्यात बोलत. मी गोंधळून गेलो. हृदयाच्या जरा वरच्या बाजूला त्यांनी अलगदपणे धक्का दिला. माझे शरीर जमिनीला जख्खपणे जडून राहिले. बघा खूप सुंदर वर्णन केलं होतं. माझे शरीर जमिनीला जख्खपणे जडून राहिले. एखाद्या मोठ्या लोहचुंबकाने आकर्षित करून जणू माझ्या फुफ्फुसातला श्वास काढून घेतला. जीव आणि मन ही क्षणार्धात शरीराच्या बाहेर पडली आणि प्रत्येक रंध्रातून द्रवरूपी प्रकाश बाष्प होऊन जोराने बाहेर पडू लागला. शरीर जणू निर्जीव झाले. परंतु माझ्या आत्ताच्या तीव्र जागृतता अवस्थेत मला कळून चुकले की मी आतापर्यंत कधीही इतका जिवंत नव्हतो. शरीराशी निगडीत झालेली माझी जाणीव आता शरीर अवयवापुरतीच राहिली नसून सभोवतालच्या अणुरेणूंना सुद्धा व्यापून राहिली. दूर रस्त्यावरचे लोक जणू माझ्या शरीराच्या परिघावर अलगदपणे चालत जात आहेत असे मला वाटले. झाडे व वनस्पती यांची मुळे अंधुक पारदर्शक होऊन गेलेल्या जमिनीतून स्पष्ट दिसू लागली. त्यांच्या अंतरंगामध्ये वाहत असलेला जीवरस मला दिसू लागला. आसमंतातील सारा भाग तसा मला दिसू लागला. माझ्या दृष्टीची फेक साधारणतः समोरची, पण आता मला गोलाकार विशाल दृष्टी आली आणि सगळे सर्व बाजूंचे दिसू लागले. दूर अंतरावर रायघाट गल्लीतून फेरफटका करीत असलेली माणसे व एक पांढरी गाय संतपणे जवळ जवळ येत असलेली माझ्या डोळ्यांच्या मागच्या बाजूने मला दिसली. जेव्हा ती गाय आश्रमाच्या उघड्या असलेल्या फाटकाजवळ आली तेव्हा मात्र मी तिला माझ्या खऱ्या खुऱ्या डोळ्यांनी पाहिले. बघा म्हणजे अंतर्दृष्टी त्यांची जागृत केली त्यांच्या गुरूंनी आणि त्याचं वर्णन करतायत ते. म्हणजे वननेस जे म्हणतो ना, वननेस होतो तो असाच नाही वननेस होत. तर ते त्यांनी त्यांची अंतर्दृष्टी जागृत केल्यानंतर म्हणजे त्यांच्या गुरूंनी जेव्हा असं बारीक ठोसा मारला त्यांच्या छातीच्या वरती आणि प्रेमानं ते त्यांना समजावत होते आधी की तुला त्या पर्वताकडनं काही शिकायला नाही मिळणार आहे. म्हणून त्यांनी जस्ट असं त्यांच्या छातीच्या वरच्या बाजूला थोडासा असा ठोसा मारला आणि ते
त्याच्यानंतर त्यांना जे काही अनुभवलं त्यांच्या स्पर्शानं, परमहंसानं, गुरुजींच्या स्पर्शानं जी काही अनुभूती मिळाली, त्याचं वर्णन आता परमहंस करतायत की क्षणार्धात शरीराच्या बाहेर, म्हणजे त्यांचं जीव आणि मन क्षणार्धात शरीराच्या बाहेर पडलं आणि प्रत्येक रंध्रातनं द्रवरूपी प्रकाश रूपानं, म्हणजे जसे पाण्याची वाफ होते ना, तशा पद्धतीनं ते जो काही द्रवरूपी प्रकाश आहे तो जोरानं बाहेर पडू लागला त्यांच्या शरीरातनं आणि शरीर जणू निर्जीव झालं. परंतु आतल्या ज्या काही तीव्र जागृत अवस्था आहेत त्या त्यांना कळत होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आतापर्यंतचा जो काही मी जिवंत होतो तो इतका जिवंत नव्हतो. म्हणजे मला ती जी काही जाणीव होती ती एवढी जाणीव नव्हती. आता जसं मी या शरीरातनं माझं मन आणि जीव बाहेर पडल्यासारखं मला जाणवतंय. माझ्या शरीरातनं तो द्रवरूपी पदार्थ प्रकाशाच्या बाष्पाप्रमाणे बाहेर जोर जोरात वाहतोय हे मला जाणवतंय. पण तरी पण मला जी जागृत अवस्था माझी जाणवते आता, ती मला ह्याच्या आधी इतकी जिवंत कधीच वाटली नव्हती. शरीराशी निगडीत झालेली जी काही माझी जाणीव होती ती शरीरापुरतीच होती. आणि ते सांगतात की मी पूर्ण सभोवतालच्या रेणूंना सुद्धा व्यापून राहिलो होतो. दूरवरच्या रस्त्यावर लोक माझ्या शरीराच्या परिघावर अलगदपणे चालत जात आहेत, म्हणजे ही सृष्टीच म्हणजे मीच आहे असं त्यांना जाणवत होतं थोडक्यात. आणि त्यांच्या शरीराच्या त्या परिघावरनं अलगदपणे ती लोक रस्त्यावरनं चालत आहेत असं वाटत होतं. झाडं वनस्पती अंधुक पारदर्शक होऊन त्यांच्या ज्या काही मुळं आहेत जमिनीतली ती त्यांना स्पष्ट दिसू लागलेली आणि त्यांच्या आतमध्ये जो काही जीवरस वाहतोय तोही त्यांना स्पष्ट दिसायला लागला होता आता. आणि आसमंतातील सारा भाग तसा मला दिसू लागला. म्हणजे माझ्या दृष्टीची फेक फेक म्हणजे क्षमता साधारण समोरची, म्हणजे आपण जर इकडे समोर बघायला लागलो तर आपल्याला समोरचं दिसतं, आपल्याला मागचं नाही दिसू शकत, बरोबर. तर ते तसं म्हणतात की माझ्या दृष्टीची क्षमता साधारणतः समोरची, पण आता मला गोलाकार विशाल दृष्टी यायला लागली किंवा दिसायला लागली. म्हणजे त्यांना सगळ्या बाजूंचं दिसायला लागलं आणि सर्व बाजूनी दिसून दूर अंतरावर राय घाटावरती गल्लीतनं फेरफटका करीत असलेली माणसं, म्हणजे खूप लांबवर त्या आश्रमापासून लांबवर असलेली माणसं त्यांना दिसायला लागली. तिथं पांढरी गाय संथपणानं जवळ येत असलेली माझ्या डोळ्यांच्या मागच्या बाजूने मला दिसली. म्हणजे त्यांना समोरच्या डोळ्याने नाही, अंतर्दृष्टीने मागच्या बाजूने त्यांना ती गाय संथपणे आश्रमाकडे येत असतानाच दिसली. आणि जेव्हा ती गाय आश्रमाच्या गेट जवळ आली तेव्हा त्यांना खऱ्या डोळ्यांनी ती गाय दिसली. म्हणजे ती गाय येत असतानाच, जसं पुढं अजून एक गोष्ट आहे सांगितली आहे ती आपण बघणारच आहोत. तर ते म्हणतात की अंतर्दृष्टी जेव्हा उघडली तेव्हा त्यांना लांबच्या गोष्टी आधीच कळायला लागल्या आणि ती गाय जेव्हा फाटकाजवळ आली तेव्हा त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांना पण दिसली ती गाय. आणि अंगणाच्या कडेला विटांच्या भिंती पलीकडे जेव्हा ती गाय गेली तेव्हा सुद्धा मी तिला स्पष्ट पाहिली. म्हणजे मध्ये भिंत होती तरी पण त्या भिंती पलीकडचं ते पाहू शकत होते. आसमंतातील व्यापक दृष्टिपथातील सर्व वस्तू हलू लागल्या व चलचित्राप्रमाणे स्पंदन पाहू लागल्या. म्हणजे पूर्ण जे काही व्यापक दृष्टीमध्ये ज्या काही वस्तू आहेत ना त्याची स्पंदन म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, आपण पिक्चर मध्ये वगैरे बघितले ना, आपल्या हृदयाची स्पंदन जाणवतात ना, हार्टबीट्स वाचतात आणि स्पंदन जाणवतात, तशी स्पंदन त्या प्रत्येक वस्तूतली स्पंदन त्यांना जाणवू लागली. माझे शरीर गुरुजींच्या आश्रमातील अंगण, त्यातील खांब खुर्च्या बाके वगैरे, जमीन फरशी झाडे सूर्यप्रकाश हे सगळे मधून मधून इतक्या जोर जोराने हलू लागले की या सर्व वस्तू एका अति तेजस्वी सागरात अगदी साखरेच्या खड्यासारख्या, खडी साखरेचे खडे पाण्याच्या भांड्यात टाकल्यावर जोर जोराने हलवून जसे विरघळून जातात त्याप्रमाणे विरघळून गेल्या. म्हणजे अख्खी सृष्टी जी काही होती त्यांच्या आजूबाजूला ती त्यांच्या अंतर्दृष्टीमध्ये पूर्ण विरघळून गेली, जसं साखर पाण्यात टाकल्यावर विरघळून जाते तशी. कारण त्यांचा देह पण त्यांना असा दिसत होता की त्या देहाच्या परिघावरनं लोक चालत चालले, जमिनीच्या खालची झाडांची मुळं दिसतात, भिंती पलीकडची गाय पण दिसते. तर अशा पद्धतीने त्यांना हे सगळे अनुभव यायला लागले. या सर्व वस्तू एका अतितेजस्वी सागर, म्हणजे ते हे सांगितलं त्यांनी. आणि त्याप्रमाणे एकरूप करणारा तो प्रकाश सर्व वस्तूंना विविध आकारांची रंगांची स्थूल रूपे देऊ लागला. वस्तुमात्रांच्या निर्मितीमध्ये कारण व परिणाम यांच्या प्रभावाने त्यांचे अवस्थांतर कसे कसे होत जाते हे अगदी स्पष्ट दिसून आले. जे की आपण मागच्या एका प्रकरणात बघितलं होतं ना, की गंध बाबा पुरीचं मोसंबी कसं करतात, तर ते प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं जे काही सूक्ष्म हालचाली होत्या ते रूप घेणाऱ्या
पुरीचं रूप मोसंबीनं घेण्यासाठीचे जे अणुरेणूंच्या सूक्ष्म हालचाली ज्या असतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आता परमहंस योगानंदांना मिळालेला होता. त्यांना सगळं दिसत होतं की सगळं एकतर एखाद्या साखरेचा कडा किंवा खडीसाखर पाण्यात विरघळते त्याप्रमाणे सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी विरघळलेल्या होत्या आणि नंतर त्यांचे त्यांचे आकार रंग जसं जसं घ्यायला लागल्या तसं तसं त्या अणुरेणूंचं जे काही आहे रंग आणि आकार घेण्याच्या जी काही प्रोसेस ती त्यांनी डोळ्यांनी बघितली म्हणजे काय ती त्यांनी अनुभवली. ते अवस्थांतर कसं होतं ते आणि अगदी स्पष्टपणे ते दिसू लागले आणि माझ्या अंतरंगाच्या अमर्याद शांत किनारपट्टीवर जणू आनंदाचा सागर लोटला. मला समजून आले की ईश्वर स्वरूप चिदानंद रूपी आहे. परमेश्वराचा देह म्हणजे जणू प्रकाशाचे असंख्यात तंतू. बघा रिसर्च मध्ये पण प्रूव्ह झाले आपलं शरीर कशाने बनलंय. म्हणजे आता आपण म्हणतो डीएनएच्या आतमध्ये पण न्यूक्लियस असतो. तो न्यूक्लियस कशाने बनलाय तर तो इलेक्ट्रॉन प्रोटॉन यांनीच बनलेला आहे आणि ते प्रोटॉन म्हणजे काय आहे एक प्रकाश किरण आहे. आणि आपण कशात वाचलंय इतिहास बुक मध्ये वाचलं की कुठल्या मला आठवत नाही बहुतेक ह्याच्यातच की आपलं जे शरीर आहे ते फक्त आवाज आणि प्रकाश या दोन गोष्टींनीच बनले. म्हणजे नाही हे मला वाटतं की डॉक्टर नेरुदांच्या ह्याच्यात होतो हा उल्लेख की साऊंड आणि लाईट यापासून आपण बनलेलो आहे. तर इथंही त्यांनी तोच अनुभव घेतला आणि आता ते तेच सांगतायत परमहंस योगानंद पण की त्यांना जणू की जे काही ईश्वराचं स्वरूप आहे किंवा परमेश्वराचा देह म्हणजे जणू प्रकाशाचे असंख्यात तंतू. आता परमेश्वराचा देह म्हणजे त्यांनी त्यांच्या शरीरात असतानाच परमेश्वराचा देह म्हटलंय ना. तर मग जेव्हा आणि बाकी त्या रामगोपाळ महाराजांनी पण सांगितलं किंवा त्यांचे गुरुही सांगतायत की त्या निश्चल पर्वतापेक्षा जेव्हा आपण या चालत्या बोलच्या शरीरात आतमध्ये साधना करून जो अनुभव घेऊ ना त्या अनुभवातनं ईश्वर प्राप्ती होणार आहे. म्हणून मग ते परमेश्वराच्या देहाची जे काही वर्णन आहे ते आता परमहंस करतायत की जणू प्रकाशाचे असंख्यात तंतू माझ्या अंतरंगातून उफाळून येणाऱ्या उर्मी सभोवतालच्या सृष्ट वस्तू गावे शहरे भूखंडे पृथ्वी सूर्यमालेतील ग्रह तारकापुंज विरल असे विरल असे धूम्र तारकांचे समूह तरंगती विश्वे सर्व काही व्यापू लागल्या. बघा म्हणजे त्यांना काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी दूर दूरच्या पण त्यांना अंतर्दृष्टीतनं जेव्हा दिसल्या किंवा ते जे वर्णन करत नाहीत परमेश्वराचं ते अशा पद्धतीने तर अखिल विश्व माझ्या विराट रूपामध्ये रात्री दूर दिसणाऱ्या सौम्य प्रकाशाने चमकणाऱ्या शहराप्रमाणे दिसू लागले. काटेकोर असलेल्या भूमंडळाच्या किनारे पलीकडे डोळ्यास दिपवून टाकणारा प्रकाश त्या पलीकडे पसरत गेलेल्या अंतरिक्षात हळूहळू कमी कमी होत जाऊन तिथून पुढे एक सौम्य प्रकाश वलय असलेले मला दिसून आले. त्या प्रकाश वलयाचे तेज सतत सारखेच राहत असून ते वलय इतके सूक्ष्म होते की त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. ग्रहमालिकांचा देखावा हा त्या प्रकाशातूनच पण किंचितसा धूसर अशा प्रकाशातून निर्माण झाला होता. मग यांनी इथे काय वर्णन केले आता या इथे एक स्टार मार्क दिले त्याचं वर्णन असं सांगितले की सृजनाचे मूळ प्रकाशात आहे. हे प्रकरण 30 मध्ये समजावून सांगितलेले आहे. म्हणजे आता हे जे काही सृजन आहे म्हणजे त्यांनी जो परमेश्वराचं जे वर्णन केलंय त्या लाईट द्वारे तर त्याचं जे काही मूळ आहे ते 30 नंबरच्या प्रकरणात सांगितलेलं आहे. इव्हन त्यांना जेव्हा ही अंतर्दृष्टी आली तेव्हा पण त्यांना सगळं हे जीव मन एकत्र झालं आणि आतमधनं त्यांच्या जो द्रव पदार्थ बाहेर आला त्यातनं पण प्रकाशाचं बाष्प बाहेर वाहतय जोर जोरात असं जाणवलं. म्हणजे शेवटी काय प्रकाश लाईटचं त्यांनी सांगितलंय. आणि पुढं म्हणतात की हे दिव्य प्रकाश किरण एका शाश्वत व निरंतर उगम स्थानापासून सर्व दिशांमध्ये सहस्त्र धारांनी बाहेर पडत जाऊन त्यांचे पर्यावसन शेवटी अवर्णनीय अशा ज्योतिर्मंडलामध्ये होत होते. पुन्हा पुन्हा सृजनात्मक असे प्रकाश ज्योत तारकापुंजाचा आकार घेऊन त्यातून पुढे पारदर्शक अग्निशिखा निर्माण होत. तसेच याच पद्धतीने पण उलट तशाच नियम व तालबद्ध क्रमाने असंख्य अगणित सृष्टगोल स्वच्छ निर्मल ज्योतींमध्ये रूपांतर पावत व हे असे अग्निमंडळ विशाळ असे अंतरिक्ष निर्माण करी. म्हणजे त्यांना अख्खी सृष्टी कशी निर्माण होते ते कळालं त्यातून. या सर्व ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू हा माझ्या हृदयातील अंतर्ज्ञान दृष्टीचा बिंदू आहे हे मी ओळखले. बघा त्या एका स्पर्शानं त्यांच्या गुरूंच्या एका स्पर्शानं त्यांना जे अंतर्दृष्टी मिळाली अंतर्ज्ञान मिळालं त्याचं वर्णन त्यांनी केलंय. आणि त्यांनी मध्ये सांगितलंय पण की जो काही अंतरिक्ष आहे किंवा जे काही ते वलय आहे त्याचं वर्णन पण करता येऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. त्याचे काही सूक्ष्म वलय होतं
प्रकाशाचं, जे ज्याचं त्यांनी परमेश्वराच्या देहाशी रिलेटेड वर्णन केले, तर ते वलयाचं पण ते म्हटले की मला वर्णन करता येणं शक्य नाही. आणि मग अख्खी ग्रह मालिका आणि हे जे काही आहे आपल्याला माहिती आहेत गोष्टी, या ज्योतिर्मंडळातल्या या सगळ्या सृष्टीतल्या, त्या कशा निर्माण झाल्या नियमबद्ध तालबद्ध क्रमानं, आणि अग्निमंडळ अंतरिक्ष जसं जे काही आहे ते कसं निर्माण झालं, ह्याचा सगळं ज्ञान त्यांना त्यावेळी झालं. या सर्व ब्रह्मांडाचा केंद्र बिंदू ते म्हणतात की माझ्या हृदयातील अंतर्ज्ञान दृष्टीचा बिंदू आहे, हे त्यांनी आता ओळखलं. माझ्या अंतर्यामातून जे तेज वैभव बाहेर पडे तेच या सर्व ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात आहे. आनंदमय अमृत माझ्यामधून पाऱ्यासारखे द्रव धर्माने वाहत आहे. परमेश्वराचा सृजनात्मक निर्मित मूलध्वनी ओम या दुमदुमणाऱ्या ध्वनीतून बाहेर पडत आहे. बघा इथं पुन्हा ओमचा उल्लेख केलाय, ओंकाराचा उल्लेख केलाय. सुरुवातीला शब्द झाला आहे, म्हणजे या ओमचं ओंकाराचं सांगितलं इथं त्यांनी खाली की सुरुवातीला शब्द झाला आणि तो शब्द ईश्वराने उच्चारला, आणि तो शब्द म्हणजे खुद्द ईश्वर, म्हणजे ओंकार म्हणजे ईश्वर, खुद्द ईश्वर असं इथं नमूद केलेलं आहे. आणि हे जे काही वाक्य आहे त्याचा रेफरन्स पुढं त्यांनी बायबल असा लिहिलेला आहे. म्हणजे बायबलमध्ये पण या ओंकाराचा उल्लेख म्हणजे ईश्वराचा जो उल्लेख आहे तो खुद्द ओंकाराचा, ओंकार हा शब्द म्हणजे खुद्द ईश्वर, हे बायबलमध्ये पण लिहिलेलं आहे, असा इथं रेफरन्स दिलेला आहे. ओंकार म्हणजे विश्वरूपी यंत्राचे स्पंदन, कंपन. आणि एकदम श्वास उच्छ्वास माझ्या फुफ्फुसांमध्ये परत सुरू झाले. म्हणजे आतापर्यंत त्यांना शरीराचं भान नव्हतं, त्यांना जे काही दिसलं त्याचं त्यांनी वर्णन आतापर्यंत सांगितलं, आणि आता ते म्हणतात एकदम श्वास आणि उच्छ्वास माझ्या फुफ्फुसांमध्ये परत सुरू झाले. माझी फार निराशा झाली. निराशा अशी की ती सहन करणे केवळ दुरापास्त, म्हणजे ती निराशा एवढी दुरापास्त होती की मला खूपच जास्ती निराशा आली असं त्यांना म्हणायचंय. माझे अमर्त्यत्व नष्ट झाल्याचे मला कळून आले. फिरून मी घृणास्पद अशा शरीराच्या पिंजऱ्यामध्ये कोंडून गेलो. बघा आपल्याला म्हटलं जाते ना की जन्म मृत्यू, म्हणजे मागाशी पण त्या राम गोपाल महाराजांनी सांगितलं की बाबाजींनी असं आश्वासन दिलंय की थोडं जरी ध्यान केलं तरी मानवाला त्याच्या शरीरातनं किंवा मरणानंतर जे काही घडतं त्यातनं मुक्ती मिळेल. म्हणजे आपण काय म्हणतो मरणानंतर काय आहे, पुन्हा जन्म असतो, बरोबर. जन्म झाल्यावर पुन्हा आपण जे काही आहे ती कर्म भोगायची, जे काही आहे ते करायचं, पुन्हा मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा जन्म, हे जो जन्म मरणाचा फेर आहे. तर थोडंसं जरी ध्यान केलं तरी त्यातनं मुक्ती मिळेल असं आश्वासन महाअवतार बाबाजींनी दिलंय, असं त्यांच्या पहिल्या भेटीत राम गोपाळ महाराजांना बाबाजींनी सांगितलं होतं. तो प्रसंग त्यांनी परमहंस योगानंदांना सांगितला होता, बरोबर. तर हे सांगण्यामागचा हेतू काय आहे की हे आतमधलं जे काय आपला स्वतःच्या आतमध्ये जो परमेश्वर आहे ऑलरेडी, आपण ज्याला बाहेर शोधतोय, तर ते साधना केल्याशिवाय, आपण साधना केल्याशिवाय एक तर त्याची प्राप्ती होणार नाहीये. त्याच्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत, हे मागं पण आता सांगितलेलं आहे त्या चॅप्टर मध्ये, प्रकरणामध्ये. आणि त्यासाठी बाहेर फिरून काही नाही होणार आहे किंवा हिमालयात जाऊन काही होणार नाही. स्वतःच्या आतमध्येच तो आहे, तो शोधायचा असेल तर साधनाच उपयोगाला येणार आहे. आणि ती साधना योग्य त्यावेळी योग्य त्या प्रकारे आपल्याकडनं घडली, आपण तेवढे सक्षम बनलो तर आपल्याला ह्या सगळ्या प्राप्ती होणार आहेत. आणि ती प्राप्ती आता परमहंस योगानंद आले तिथून जाऊन रामगोपाळ महाराजांच्या इथनं हिमालयात जायचं म्हणून त्यांना भेटून, आणि आल्यानंतर जे काही कल्लोळ माजला होता त्यांच्या मनामध्ये, ध्यान करायला बसायला गेले तरी खूप जास्ती त्यांच्या आतमध्ये चाललं होतं, ते त्यांच्या गुरूंनी ओळखलं. आणि त्यांना कळून चुकलं की आता हा काही परमेश्वराची प्राप्ती करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीये. तेव्हा त्यांना हाका मारायला चालू केलं. हाका मारल्यानंतर ते चिडलेलेच होते ते, कारण अस्वस्थ होते परमहंस योगानंद. ते त्यांनी गुरुंनी जाणल्यावर त्यांनी रागाने थोडंसं बोलून घेतलं आणि पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. आणि समजावता समजावताच त्यांनी जो स्पर्श केला एक त्यांच्या शरीराला, त्यातनं त्यांनी या पूर्ण परमेश्वराची म्हणण्यापेक्षाही अखंड सृष्टीची ज्यानं हे निर्माण केली ती कशी निर्माण केली, परमेश्वराची तर अनुभूती त्यांना दिलीच त्यांनी, प्लस ही सृष्टी कशी क्रमानं निर्माण झाली, अणु रेणू जे काही आहे कसं आकार घेतं, रूप घेतं, हे सगळं त्यांना त्या अंतर्दृष्टीमध्ये त्या एका स्पर्शानं त्यांनी दाखवून दिलं परमहंस योगानंदांना त्यांच्या गुरूंनी. आणि मग हे सगळं वर्णन झाल्यानंतर त्यांना श्वास फुफ्फुसामध्ये आल्याचं तेही त्यांना जाणवलं. आणि ते जाणवल्यानंतर त्यांना इतकी निराशा आली, कारण त्यांना ते सगळं बघून इतका आनंद झालेला की हे जे काय वननेस म्हणतो आपण की वनस्पतींची मुळं सुद्धा जमिनीखालची त्यांना दिसू शकत होती. आणि ती त्याच्या मुळांच्या आतमधला जो जीवरस आहे त्या वनस्पतींच्या,
तोही ते अनुभवू शकत होते. भिंतींच्या पलीकडची गाय हे आपल्याला पटण्यासारखी गोष्टी तर आहेतच, प्लस अंतराळातल्या गोष्टी, त्यांचे अनुक्रम, जे काही अनुक्रमाने ती सृष्टीची निर्मिती झाली ते सगळं त्यांना दिसत होतं क्रमाने. आणि ते ते बघत होते. आणि मग ज्या क्षणी त्यांचा श्वास पुन्हा फुफ्फुसात आला तेव्हा ते कळून चुकलं त्यांना की आता आपण पुन्हा पिंजऱ्यामध्ये कोंडून गेलोय. पिंजरा म्हणजे कुठला? हा देह. या देहामध्ये कोंडून गेलोय. आता ती क्षमता जी आहे, या पिंजऱ्यातनं बाहेर पडल्यानंतरची जी क्षमता होती त्यांच्याकडे, अंतर्दृष्टी जी मिळाली होती बघायची, ती आता या पिंजऱ्यात नाहीये. म्हणून त्यांची इतकी निराशा झाली, ते म्हणतात की फिरून मी घृणास्पद अशा शरीराच्या पिंजऱ्यामध्ये कोंडून गेलो. बघा त्यांनी काय वर्णन केलंय. आत्म्याला त्यात सहजरित्या उतरताही येत नाही. बघा, एखाद्या उन्हाळ मुलाप्रमाणे मी या विराट ब्रह्मरूपी माझ्या खऱ्या खुऱ्या घरातून बाहेर पडून एका मर्त्य देहरूपी खुराड्यात स्वतःला बंदी केले. माझे गुरुजी माझ्यासमोर अगदी निश्चल असे उभे होते. मी ज्या विश्वरूप दर्शनाच्या अनुभवाची अतिव उत्कंठेने वाट पाहत होतो, तो अनुभव माझ्या गुरूंनी मला आणून दिला. म्हणून कृतज्ञता दाखवण्यासाठी मी त्यांच्या पवित्र चरणांवर लोटांगणे घालण्याकरता पुढे वाकलो आणि त्यांनी मला अलगद वरच्यावर झेलले व ते मला संतपणे म्हणाले, या परमानंदामुळे तू बेहोश होऊन जाऊ नकोस. तुला या जगात अजून पुष्कळ काम करायचे आहे. चल, आपण इथला बाल्कनीतला केर काढू आणि मग गंगेवर फिरायला जाऊ. बघा, परत त्यांनी जाणीव करून दिली त्यांच्या गुरूंनी की तू याच्यात आता पुन्हा बेहोश होऊन जाऊ नको. या परमानंदामध्ये, या ब्लीस मध्ये, जे काही तू आता अनुभवलंस त्याच्यात तुला अजून खूप काम करायचं आहे. मग त्यांनी पुन्हा आपल्या भौतिक जगातल्या कामाकडे वळवलं त्यांना. चल म्हटले, आपण बाल्कनीतला केर काढू आणि गंगेवर फिरायला जाऊ, जसे ते रोज जायचे तसं. मी एक केरसुनी आणली. गुरुजी मला सर्व कामे सारखी समजून करण्याचे शिकवत होते. हे मी समजलो. म्हणजे सारखी समजून म्हणजे काय, वननेस जे म्हणतो ना, कुठलंही काम छोटं नाही किंवा मोठं नाही. सगळी कामं जी काय आहेत ती सारख्या लेवलची आहेत, हे सारखी समजून करण्याचे ते शिकवत होते. आणि हे मी समजलो. ज्यावेळी शरीर नित्य दैनंदिन कार्यक्रम करीत असते, त्यावेळी आत्म्याने ह्या विश्वरचनेच्या गूढ रहस्याचा शोध घेणे जरूर आहे. म्हणजे ते म्हणतात की आपण रोजचं हे जे काही काम करतो, नित्य दैनंदिन काम, त्यावेळी आत्मा जो आपल्या आतमधला आहे त्यानं विश्वरचनेच्या गूढ रहस्याचा शोध घेणं जरुरी आहे. म्हणजे ध्यान करणं, नुसतं एका जागी बसून ध्यान, म्हणजे आपण आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते इथं की बसूनच ध्यान झालं असं ध्यान केलं पाहिजे असं नाहीये. नित्य नियमित काम, दैनंदिन काम करत असतानाही त्या आत्म्याशी तादात्म्य पावणं किंवा त्या आत्म्याच्या रहस्याचा शोध घेणं जरुरी आहे असं ते सांगतायत. आणि श्री युक्तेश्वर व मी काही वेळाने बाहेर फिरावयास निघालो. त्यावेळी सुद्धा मी त्या दिव्य दर्शनाच्या अत्यानंदात पोहतच होतो. नदीच्या काठावरून रस्त्याने आम्ही दोघे जात होतो. आमच्या दोघांची शरीरे म्हणजे मला दोन सूक्ष्म लिंग देह दिसले. बघा, अजूनही ते त्या अनुभूतीमध्येच आहेत. त्यांना त्यांचं स्वतःचं आणि परमहंसांचं म्हणजे त्यांच्या गुरुजींचं दोघांचं ही जे शरीर होतं ते अजून त्यांना लिंग देहासारखं सूक्ष्म देह जो असतो त्याप्रमाणेच दिसलं. आणि नदी सुद्धा निव्वळ प्रकाशातूनच निर्माण झाली असल्याचे दिसून आले. म्हणजे अजूनही तो प्रभाव जो अंतर्दृष्टीचा होता तो त्यांच्यावरती होता. या ब्रह्मांडातली प्रत्येक आकृती व शक्ती हे परमात्म तत्वच व्यापून आहे. पण परमेश्वर स्वतःला असा त्यामध्ये गोवून घेत नाही. तो वेगळ्या स्तरात वावरतो. तो स्तर स्पंदनात्मक ब्रह्मांडापलीकडे असून पूर्ण आनंदमय असून केवळ शून्यरूप आहे. गुरुजी पुढे म्हणाले, ज्यांना साक्षात्कार झालेला आहे असे महात्मे सुद्धा पृथ्वीवर दोन प्रकारच्या वास्तव्यात वावरतात. एका प्रकारे ते भूलोकावर आपले नियत कर्म चोख बजावित असतात व दुसऱ्या प्रकारे त्याच बरोबर स्वानंदानुभव भोगीत असतात. म्हणजे त्यांना म्हणायचंय, दैनंदिन काम करत करत पण ते आपल्या आतमध्ये तो जो काही ब्लीस आहे, परमानंद आहे, तो पण ते अनुभवत असतात. परमेश्वराने खुद्द आपल्या स्वतःमधून एका असीम आनंदाने उत्स्फूर्त होऊन हे सर्व मानवजात निर्माण केले. संकुचित शरीराच्या पिंजऱ्यात जरी ते कोंडले गेले असले तरी तो त्याने आपल्या प्रतिमेबर हुकूम केलेला असल्यामुळे शेवटी मानव या इंद्रियांच्या एकजीवतेतून जोखडातून बाहेर पडून परत आपल्या स्वतःच्या स्वरूपात विलीन व्हावा अशी त्याची अपेक्षा आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की परमेश्वरानं खुद्द आपल्याला असं स्वतःच्या आनंदानं उत्स्फूर्त होऊन मानवजात निर्माण केली आहे त्यानं. आणि त्या परमेश्वराची इच्छा काय आहे, जरी त्याला पिंजऱ्यात कोंडलं असेल या शरीराच्या, तरी शेवटी मानवाला इंद्रियाच्या एकजीवतेतून बाहेर पडून
आपल्या स्वतःच्या स्वरूपात विलीन व्हावं अशी त्या परमेश्वराची अपेक्षा आहे. म्हणजे हे सगळं जरी असलं शरीरात राहून संसार आणि जे काय भौतिक आयुष्य, तरी त्यातनं सगळं करून बाहेर पडून पुन्हा त्या परमेश्वरातच विलीन व्हावं असं त्या परमेश्वराची इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात काय की इथल्या या मोह माया जाळात न अडकता, वासनेत न अडकता आपण पुन्हा त्या निर्मळ अशा म्हणजे कशातही अडकून न राहणाऱ्या अशा या परमेश्वरात विलीन जावं अशी स्वतः परमेश्वराचीच अपेक्षा आहे. या विश्वरूप दर्शनाने मला पुष्कळ गोष्टी शिकवल्या. दररोज माझ्या विचारांना शांत किंवा स्थिर करून मी एक हाडामासांचा बनलेला देही आहे ही जी मोहमयी भावना आहे त्या फसव्या भावनेपासून मुक्तता मिळवू शकलो. जड वस्तूंच्या कठीण भूमीवरून चालू शकलो. श्वासोश्वास व अस्थिर मन ही मला वादळासारखी वाटतात. ही वादळे प्रकाशरूपी महासागराला झोडपून काढतात व त्यातूनच जड स्वरूप वस्तुरूपाच्या लाटा उत्पन्न होतात. मग ती लाट म्हणजे पृथ्वी असो, आकाश असो, मानव, पशु, पक्षी किंवा झाडे असोत. ही वादळे शांत झाल्याशिवाय परमतत्व हे जे एकमेव प्रकाश रूप आहे त्याचा बोध होऊ शकत नाही. ज्या ज्या वेळी या दोन नैसर्गिक उद्रेकांना मी शांत करू शकलो तेव्हा तेव्हा मला असे आढळून आले की ज्याप्रमाणे वादळ शांत झाल्यावर समुद्रात उठलेल्या लाटा शांत होतात व पाण्याची पातळी गंभीरपणे सपाट एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे या सृष्ट वस्तूंच्या उठलेल्या तिन्ही कक्षात पसरलेल्या लहरी एका तेजोमय सागरामध्ये जणू वितळून जातात. जेव्हा शिष्य ध्यानाने आपले मन इतके बलवान करून दाखवतो की हे विशाल विराट दर्शन त्यास घाबरवून टाकीत नाही, तेव्हा गुरु त्यास या समाधीचा, विश्वरूप दर्शनाच्या दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार घडवून आणतो. त्यासाठी नुसती बौद्धिक पात्रता किंवा मनाची रुजुता पुरेशी पडत नाही. योगाभ्यासाने आणि शुद्ध भक्तीने साधकाची मानसिक संवेदन क्षमता चांगली व्यापक होते व तशी ती व्यापक झाली म्हणजे तो सर्व व्यापकतेच्या विराट अनुभूतीचा प्रचंड धक्का सहन करू शकतो. निष्ठावान साधकाला ही दिव्य अनुभूती अगदी ओघानेच येते. त्याची तीव्र तळमळ परमेश्वराला अगदी जोराने ओढून आणते. विराट स्वरूपी परमेश्वर साधकाच्या मानसिक संवेदनाच्या कक्षेत एका चुंबकीय प्रेरणेने आकृष्ट केला जातो. समाधी साध्य झाली म्हणजे ते जे विश्वरूप दर्शन होते त्याच्या महिमेचे किंचित दर्शन करण्याच्या हेतूने मी पुढे काही वर्षांनी समाधी या शीर्षकाखाली एक कविता केली. ती अशी, मग खूप मोठी कविता आहे इथे, दोन दोन तीन पानांची. ती मी काही इथे घेत नाही कारण म्हणजे वेळेच्या ह्याच्या दृष्टीने. तर ती कविता इथं त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यात पण त्यांनी वर्णन केलं की मी किंवा माझ्या आतमधला परमेश्वर किंवा हा परमेश्वर कसा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे त्या थोडक्यात मी या कविते त्यांनी जी काही कविता केली आहे त्याचा थोडक्यात सारांश सांगते की त्यांनी त्या कवितेमध्ये लिहिलंय की हे जे काही क्षणिक सुख दुःख जे काही सकाळ संध्याकाळ जे काही येते ते जेव्हा इंद्रिय किंवा मृगजळ जे काही आहे ते जेव्हा नाहीसं होतं तेव्हा आपण जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो आणि ह्या ज्या फसव्या छाया जेव्हा नाहीशा होतात तेव्हा जी काही आपल्या मायेने आतमध्ये उठलेली जी वादळ आहेत, जे की आता पण त्यांनी इथं वर्णन केलेलं आहे, त्या वादळांच्या शांततेनंतर जी एक विशाल असं दर्शन जे होतं ते म्हणजे ते परमेश्वराचं दर्शन. आणि आपण भूत भविष्य वर्तमानाच्या पण पलीकडे जाऊन जे काही निरंतर जागृत अवस्था जी असते ती म्हणजे सगळीकडे मी म्हणजे कोण, तो परमेश्वर. सगळीकडे जो काही आहे तो परमेश्वर. मग ग्रह गोल तारक नक्षत्र उल्का पृथ्वी जे काही आहे त्या सगळीकडे तो आहे. मग त्याच्यात पुन्हा धुलीकण म्हटलंय त्यांनी, राग लोभ शुभ अशुभ मोक्ष काम सर्व काय आहे ते त्यांना व्यापलेलं आहे असं ते सांगतात. आणि पुढं बरंच म्हणजे त्यांनी वर्णन केलेलं आहे, खूप सुंदर आहे ते पण. तर अशा प्रकारे त्यांनी ती कविता केलेली आहे की त्यांना जे अफाट दर्शन झालं त्या परमेश्वराचं, तर त्याबद्दल त्यांनी ती कविता केलेली आहे. तर पुढे ते म्हणतात की ह्या सगळ्या ज्या काही अनुभूती त्यांनी त्या एका अनुभवातनं घेतल्या, तर ते म्हणतात ही अनुभूती इच्छा होईल तेव्हा कशी घ्यावी व ज्यांची अंतर्ज्ञान शक्ती पक्व झाली आहे अशा साधकांना कशी प्रदान करावी हे श्री युक्तेश्वरांनी मला शिकवले. म्हणजे त्यांनी जी अनुभूती दिली श्री युक्तेश्वरांनी परमहंस योगानंदांना, ती अनुभूती शिष्यांना कशी द्यायची, जो कोणी अंतर्ज्ञानी पक्व झालेला आहे अशा साधकाला ती
अनुभूती कशी प्रदान करायची ही त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवली परमहंस योगानंदांना. या पहिल्या प्रसंगानंतर किती एक महिने मी त्या ब्रह्मानंदात पोहत राहिलो आणि मग मला उपनिषदात परमेश्वराला रस सर्वात चविष्ट असे का म्हणतात हे समजले. तथापि एके दिवशी सकाळीच मी गुरुजींपुढे प्रश्न मांडला, गुरुजी मला सांगा देवाचे दर्शन मला केव्हा होईल. बघा परत त्याने प्रश्न केला. ऑलरेडी त्यांनी देवाच्या पलीकडची अनुभूती त्यांना दिली होती, तरी त्यांनी परत गुरुजींना प्रश्न केला की मला सांगा देवाचे दर्शन मला केव्हा होईल. तर गुरुजी काय म्हणतात, तो तर तुला दिसलेलाच आहे. गुरुजी मला नाही वाटत तसं. गुरुजींनी स्मित केले. माझी खात्री आहे की तुझी काही अशी समजूत नाही की परमेश्वर म्हणजे कोणी मोठा पूजनीय महापुरुष आहे आणि तो ब्रह्मांडाच्या कुठेतरी निरापद कोणतीही बाधा जिथे होणार नाही अशा कोपऱ्यात सिंहासनावर विराजमान आहे. म्हणजे ते म्हणतात की माझी खात्री आहे तू अशी काही समजूत करून घेतलेली नाही आहे स्वतःची, की परमेश्वर म्हणजे कोणी असा महापुरुष आहे आणि तो ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन सिंहासनावर विराजमान झाला आहे, चमत्कार करून दाखवून सामर्थ्य जे काय आहे ते दाखवतोय, दर्शन देतोय, अशा पद्धतीची तुझी जी काही समजूत आहे ती नसावी असं म्हणतायत. कोण? श्री युक्तेश्वर गिरी परमहंस योगानंदांना. ते म्हणतात की चमत्कार करून दाखवण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी आले म्हणजे परमेश्वराचे दर्शन झाले असा तुझा समज झाला असेल, पण तसे नाही. हे पहा, एखाद्याच्या ताब्यात सारे विश्व जरी आले तरी त्यातून परमेश्वर चुटकीसारखा निसटून जाईल. अध्यात्म मार्गावरील प्रगती ही बाहेरून दिसून येणाऱ्या शक्तीच्या देखाव्याने मोजायची नसते. म्हणजे काय? अध्यात्म प्रगती, अध्यात्मात झाल्यानंतर ज्या काही शक्ती म्हणजे काय, सिद्धी म्हणतो ना आपण त्याला. एखाद्याला सिद्धी, जसं त्या गंधबाबांची सिद्धी, व्याघ्र स्वामींची सिद्धी, तर ते म्हणतात अध्यात्मातली जी प्रगती आहे ती बाहेरून दिसणाऱ्या शक्तीच्या देखाव्यानं मोजायची नसते. तर ध्यानामध्ये जो अत्यानंद मिळतो तो कोठवर अंतर्यामी गेला आहे त्यावरून मोजायचे असते. आता हे कोण मोजू शकेल? आपणच आपल्याला मोजू शकतो, दुसरा कोणीच त्याचं मोजमाप करू शकत नाही. कारण ध्यानामध्ये जो अत्यानंद कितपर्यंत कुठपर्यंत आतमध्ये गेलाय हे कोणी दुसरी तिसरी व्यक्ती, बाहेरची व्यक्ती सांगूच शकत नाही. बरोबर? ते जे आहे मोजमाप ते म्हणजे अध्यात्मात प्रगती झाल्याचं मोजमाप आहे असं त्यांचे गुरु सांगतात, म्हणजे श्री युक्तेश्वर गिरी. ईश्वर म्हणजे सच्चिदानंद, त्या आनंदाचा कधीही अंत व्हावयाचा नाही. पुढे जसजसे तू ध्यान चालू ठेवशील तसतसा ईश्वर तुला मोठ्या चलाखीने फसवीत जाईल. बघा, म्हणजे ते सांगतात की आता तुला हे सगळं दर्शन झालं, सगळं झालं, तो परमानंद तू अनुभवू शकलास, याचा अर्थ असा नाही तुझी साधना इथं थांबव, तुला अजून पुष्कळ काम करायचंय, तुला अजून ध्यान करायचंय. आणि ते म्हणतात इथून पुढे जसं जसं तू ध्यान करत जाशील ना तस तसं तुला अजून कळायला लागेल की ईश्वर तुला मोठ्या चलाखीने फसवित आहे. म्हणजे ते म्हणतात की ईश्वर परमेश्वर हा इतका सोपा नाही आहे. तुला जरी तू अध्यात्मात प्रगती केलीस तरी तुला जरी तो दिसला तर तो जिथं कुठं आहे तिथून तू निसटून पण जाऊ शकतो. तो स्वतःला सगळ्यापासून अलिप्त ठेवू शकतो. एवढी कपॅसिटी, एवढी क्षमता त्या परमेश्वरामध्ये आहे. त्यामुळे तू किती जरी ध्यान केलंस, किती जरी अध्यात्मात प्रगती केलीस तरी तुला तो ईश्वर मोठ्या चलाखीनं फसवीत जाईल. परमेश्वर दर्शनाचा मार्ग ज्यांना सापडला आहे असे तुझ्यासारखे जे भक्त आहेत ते त्याच्या बदली दुसरी कोणतीही गोष्ट स्वीकारण्याचे स्वप्नात सुद्धा आणत नाही. म्हणजे काय म्हणतात, फक्त दर्शन मिळावं एवढीच अपेक्षा तुझ्यासारखे जे कोणी भक्त आहेत, ज्यांना परमेश्वर दर्शनाची आस लागली, त्याच्या बदली ते कोणतीच, म्हणजे त्या परमेश्वराच्या म्हणजे त्या दर्शनाच्या बदल्यात कोणतंच स्वप्न त्यांच्या, म्हणजे इच्छा त्यांच्या स्वप्नात सुद्धा ते आणत नाहीत. तो चित्त चोर असून त्याच्या लाभाची दुसऱ्या कशानेही तुलना करता येणार नाही. आणि ते म्हणतात की परमेश्वराची जी तुलना आहे तो एकतर चित्त चोर आहे, त्याची तुलना आहे ती दुसऱ्या कुठल्याच गोष्टीशी करता येत नाही, कुठल्याच सुखाशी करता येत नाही. ते म्हणतात ऐहिक सुखांचा आपल्याला किती लवकर कंटाळा येतो. सुखोपभोगांच्या वासनांना अंत नाही. मनुष्याचे कधीही समाधानच होत नाही. एका सुखापाठी मागून दुसऱ्या सुखाकडे तो सारखा धावत राहतो. तो जे वेगळे काही शोधित बसतो ते म्हणजे परमेश्वर. तोच फक्त चिरंतन सुखाचा लाभ देतो. बाह्य सुखांच्या हव्यासाने आपण आपल्या अंतर्यामातील स्वर्ग सुखापासून वंचित होतो. ह्या वासना जी सुखे देतात ती नकली असतात, आत्मसुख दिल्याचे फक्त भासवतात. म्हणजे हे बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त सुख दिल्याचं भासवतात, खरं सुख ते नाही आहे असं ते सांगतात. हरपलेल्या स्वर्गाचा पुनश्च लाभ दिव्य ध्यानामुळे ताबडतोब होतो. म्हणजे सगळं काही आहे ते ध्यानामुळे होतंय असं हे सांगतायत इथं सुद्धा. म्हणजे गुरु सांगतायत परमहंस योगानंदांना की जे काय आहे ते ध्यानातनं मिळणार आहे आणि तुझ्यासारखा जो भक्त आहे तो ध्यानातनं फक्त एवढीच एक अपेक्षा करेल की परमेश्वराचं दर्शन व्हावं, त्याच्या पलीकडे काही नाही, काही चमत्कार नाही,
आणि काही इच्छा अपेक्षा वस्तू निर्माण करून दाखवावं अशी अपेक्षा ते स्वप्नात सुद्धा करत नाही. जे भक्त, ज्या भक्तांना परमेश्वराची आस असते ते भक्त, त्यांना फक्त त्यांचं दर्शनच पाहिजे असतं. त्या दर्शनाशिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची तुलना म्हणजे ते म्हणतात कशासोबतच करता येत नाही. तर ते पुढे म्हणतात की ईश्वर स्वरूप आजमावता येण्यासारखे नाही, ते नित्य नूतन आहे. ईश्वर लाभाचा आपल्याला कधीही कंटाळा येत नाही, जसा भौतिक गोष्टींचा आपल्याला कंटाळा येतो. ते म्हणतात एका मागोमागे एक सुख आपण शोधतच फिरतो. किती मिळेल सुख ते कमीच असतं माणसाला. पण ईश्वर स्वरूप जे आहे ते आजमावता येण्यासारखं नाही आहे, त्याचा कंटाळा येत नाही. अनंत कालपर्यंत त्याच्या प्राप्तीचे जे विविध प्रकारचे सुख आपल्याला मिळते त्याचा कधी आपल्याला वीट येईल काय, असं ते प्रश्न करतात. मग हे काय म्हणतात परमहंस गुरुजी, साधू संत परमेश्वर हा अगम्य आहे असे का म्हणतात, हे मला आत्ता कळाले. हे आयुष्य असेच जरी कायमचे टिकले तरी त्याची किंमत योग्यता आजमावता येणार नाही. खरे आहे ते, पण तो समीपही आहे. म्हणजे गुरुजी म्हणतात खरे आहे ते, पण तो समीपही आहे आणि प्रियही आहे. क्रियायोगाच्या अभ्यासाने इंद्रिय सुखांचे अडथळे नाहीसे होऊन मन निर्दोष होऊन जाते आणि मग ध्यानातून परमेश्वराच्या अस्तित्वाचे प्रमाण दोन प्रकारांनी मिळते. नित्य नूतन असा जो हा आनंद, तोच मुळी त्याच्या अस्तित्वाचा आपली पुरेपूर खात्री करून देणारा पुरावा आहे. तसेच ध्यानामध्ये आपल्याला त्याचे मार्गदर्शन ताबडतोब होत असते. आपल्या कोणत्याही अडचणीच्या वेळी तो लगेच समोर उभा राहतो. बघा, ध्यानातनच आपल्याला सगळे मार्ग मिळतात असं युक्तेश्वर गिरी सुद्धा सांगतात. खरेच गुरुजी, तुम्ही माझ्या शंकेचे निरसन केले. मी त्यांना कृतज्ञतेने स्मितपूर्वक म्हणालो. ईश्वर प्राप्तीचा लाभ मला घडून आलेला आहे हे मला आता समजून चुकले. कारण जेव्हा जेव्हा कामाच्या गर्दीत अर्धवट जागृतीच्या अवस्थेत ध्यानाचा आनंद मला परत परत मिळतो, तेव्हा तेव्हा परमेश्वर प्रत्येक गोष्टीत अगदी गौण तपशिलांसह बरोबर मार्ग दाखवित असतो, याचा मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. गुरुजी म्हणाले, जोपर्यंत आपण परमेश्वरी इच्छेस साथ दिली नाही तोपर्यंत मानवी जीवन हे दुःखानेच घेरलेले राहते. या परमेश्वरी इच्छेने जे योग्य मार्गदर्शन होते ते अहंकारयुक्त बुद्धिवाद्यांना गोंधळून टाकते. जो परमेश्वर बिनचूक मार्ग दाखवतो, रास्त सल्ला देतो, अजून कोण पण तोच अखिल ब्रह्मांडाचा भार वाहतो. इथं हे प्रकरण संपलंय. म्हणजे यातनं घेण्याचा अर्थ आणि घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की गुरु म्हणजे श्री युक्तेश्वर गिरी परमहंस योगानंदांना तेच सांगतायत की ह्याच्या आधी पण त्यांना जे काही मार्ग मिळत होते ध्यानात, जेव्हा ते परमेश्वराची आळवणी करायचे, प्रार्थना करायचे, तेव्हा त्यांच्या समोर प्रत्यक्षात त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायचं. ती प्रश्नाची उत्तरं मिळण्याची किंवा योग्य मार्ग मिळण्याचं जे काही अनुभव होते ते म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आहे असं ते सांगतायत आता इथे. पण हे कधी पटतं माणसाला? आता म्हणजे स्वतः योगानंद पण मान्य करतात ते, जेव्हा हा सगळा अनुभव त्यांनी त्याच्यानंतर पण मला विचारलं ना त्यांच्या गुरुजींना की मला परमेश्वर कधी भेटणार, आणि त्यांच्या डिस्कशन मध्ये जेव्हा त्यांना उत्तरं मिळाली त्यांच्या गुरूंकडनं, तेव्हा त्यांनी आता इथे शेवटी मान्य केलंय की हा, याच्यावर मला कळालं की माझं परमेश्वराशी म्हणजे मी भेटलोय परमेश्वराला किंवा परमेश्वर मला भेटतोय. कारण तो ज्या ज्या वेळी ते गर्दीच्या ठिकाणी असत, ज्या ज्या वेळी ते गोंधळात असत, कोण परमहंस योगानंद, तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा ते ध्यानात जायचे किंवा जेव्हा जेव्हा ते प्रार्थना करायचे परमेश्वराची, तेव्हा तेव्हा त्यांना त्याच्यातनं उत्तर मिळायची, मार्ग मिळायचे. त्याच्यातनं त्यांना कळून चुकलं आणि ते मान्य करतात की मला परमेश्वराची प्राप्ती झाली आहे. कारण ध्यानातनं मला ती उत्तरं मिळत आहेत डायरेक्ट, कुठलाही विलंब न करता. आणि गुरु त्यांचे म्हणजे श्री युक्तेश्वर गिरी सुद्धा तेच सांगतायत की त्याला बघता आलं पाहिजे आपल्याला. ह्याच्या आधी काय व्हायचं, जेव्हा त्यांनी ही सगळी अनुभूती घडवून दिली गुरूंनी शिष्याला म्हणजे परमहंस योगानंदांना, त्याच्यानंतर पण त्यांना खात्री नव्हती. त्याच्यानंतर पण त्यांनी प्रश्न विचारले. ते प्रश्न विचारल्यानंतरच्या ज्या डिस्कशन मधनं त्यांना जे कळालं, त्याच्यातनं काय साध्य झालं की ते म्हणतायत की ह्याच्या आधी सुद्धा परमेश्वर तुझ्या बरोबरच होता, तो तुला अनुभूती देतच होता, पण तुझा त्याच्यावर विश्वास नव्हता. कारण आपल्याला सवय आहे ना उघड्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे सगळं. आणि त्याची अनुभूती, सृष्टी कशी निर्माण झाली आणि ते सगळी अनुभूती जेव्हा त्यांनी दिली, त्याच्यानंतर पण त्यांना झाली नाही ती अनुभूती, म्हणजे त्यांना खात्री पटली नाही. आणि मग डिस्कशन मधनं त्यांना कळालं की हे जे काय आहे म्हणजेच तो परमेश्वर आहे, वेगळं काय नाहीये. त्यासाठी ते म्हणतात की या देहरूपी लिमिटेशन्स जे आहेत ते त्या क्रियायोगाच्या साधनेनं त्यातनं परे जाऊन तू परमेश्वरासोबत
राहा त्या ध्यानातनं, किंवा जे काय आपल्याला प्रश्न निर्माण होतात, म्हणजे ते दैनंदिन काम करत असताना सुद्धा आपण परमेश्वरासोबत, आतमध्ये आपल्या आत्म्यासोबत संवाद करू शकतो आणि तो परमानंद मिळवू शकतो. हे एकंदरीत या प्रकरणापर्यंत आपल्याला समजून घ्यायचंय, यातनं सारांश, आणि परमहंसांनी तो सांगण्याचा प्रयत्न केला यातनं. तर थँक्यू सो मच सगळ्यांचे, तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल. 14 पर्यंत प्रकरण झालंय. उद्या 15वं शेवटचं प्रकरण मी घेईन. त्यानंतर आपल्या साधकांपैकी जे कोणी घेणार आहेत ते पुढचे प्रकरण घेतील. तर आज काही ध्यान घेत नाहीये, कारण की 5:40 झाले. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतलं. फक्त तुम्ही मुद्दे लिहून काढा, तुम्हाला जे काही समजलंय. मी वाचत असताना पण बऱ्याच जणांना ते ऐकताना बरंच नवीन नवीन काहीतरी उमजत गेलं असेल. तर तुम्हाला जे काही कळालंय ना, ते तारीख घालून लिहून ठेवा. त्यातनं तुम्हाला पुढे तुमच्या आयुष्यात काहीतरी कनेक्ट द डॉट्स होणार आहेत. म्हणून हे पुस्तक आपल्या आयुष्यात आलंय, किंवा माझ्या पण आयुष्यात आलंय. कारण मी पण यातनं, हे सेशन झाल्यानंतर मला जे काही उमजते ते मी पुन्हा पुस्तक चाळून पुन्हा त्यातनं मुद्दे काढते. कारण दोनदा वाचून जे काही कळलं नाही ते तिसऱ्यांदा वाचताना मला अजून काहीतरी नवीन यातनं मिळत चाललंय. आणि हे असंच आलेलं नाहीये पुस्तक आपल्या समोर. त्याच्या मागं काहीतरी प्लॅन आहे त्या परमात्म्याचा पण, आपल्या सोलचा. तर ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. तर तुम्ही सुद्धा त्यातनं जे काही सारांश काढता येतील ते काढून घ्या. त्यातनं आपल्याला आपल्या आत्म्याची आध्यात्मिक प्रगती करायची आहे, इतकंच सांगेन. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. कोणाला काही शंका असेल किंवा काय असेल तर हँड रेज करू शकता, प्रश्न असेल तर. धन्यवाद अमृता मॅडम, खूप छान झालं सेशन. आणि थँक्यू. कोणाला शंका असेल तर नक्कीच विचारा. काल मॅडमनी त्यांचा जो अनुभव लिहिला, हातामध्ये ऊर्जा आली वगैरे, त्यांनी आमच्या ग्रुपवर लिहिला होता. तर त्यांना मी म्हटलं हा आपल्या साधकांच्या ग्रुपवर टाकला तर बरे होईल, सगळ्यांनाही कळेल. त्यामुळे त्यांनी तो टाकला. तर हे घ्यायच्या आधीच ज्या वेळेला मला ध्यानात नाही येत होतं, हे काढायचे बाहेर काढायचे, मग वाचन होत नव्हतं, त्यावेळेला मी म्हटलं की मग हे येतंय तर खरं, म्हणजे काही उद्दिष्ट असेल तर वाचायला घेऊन टाकू. आणि मग त्यावेळेला कोणी वाचायचं, शुभांगी गोसाई मॅडमनी वाचावं अशी मला वाटत होतं, कारण सीता त्यांनी खूप छान घेतलं होतं. मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या की मी काही घेऊ शकत नाही, मला वेळ नाहीये. मग त्यामुळे इकडं विचारल्यावर चारही नावं आली आणि मग मला प्रश्न पडला की आता द्यावं कोणाला. शेवटी तेही मी ध्यानातनं सोडवलं आणि असं आलं की ह्यांनी ज्या अर्थी लिहिलेलं आहे त्या अर्थी यांचं काही पुढे जाणार असेल. आणि मग मी ठरवलं की चौघींनाही द्यायचं. मोठं पुस्तकही होतं आणि मी निर्णय घेऊन टाकला की चौघींनाही द्यायचं. आणि तसं सांगितलं की तुम्ही ठरवा, चॅप्टर ध्यानातूनच सोडवा आणि तुम्हाला हे का घ्यायचंय तेही बघा. ध्यानातूनच विचारा तुम्हाला कुठले चॅप्टर घ्यायचे, कारण हे पुस्तक आलंय सगळ्या ऊर्जेनी, सगळ्यांसाठी. ऊर्जा ग्रुप ऊर्जा असते ती, काय माझी अमृता मॅडमची ऊर्जा घेणाऱ्यांची असं नाहीये. आपल्या ग्रुपमध्ये जे काही आवश्यक आहे साधकांना, बघा तुम्ही सगळेजण येताय, रेग्युलर ऐकताय, त्यामुळे तुमचेही धन्यवाद. आता कितीतरी ग्रुपमध्ये लोक आहेत पण ते येत नाहीयेत, याचा अर्थ तुम्हालाही काही याच्यातून मिळणार आहे, तुमचाही काही पर्पज आहे. इतकं आपल्यातून हे पुस्तक आहे. तर मॅडम म्हटल्याप्रमाणे लिहून ठेवा, कारण आता यातलं नुसतं आपण ध्यानाबद्दलचंही आज ऐकलं, ते आपण लिहून ठेवलं की त्या क्रिया आपल्याला व्हायला लागतात. मी जसं तुम्हाला सांगितलं की हे ऐकण्याचं एक श्रवण आहे, पण हे जर फायदे तुम्हाला हवे असतील तर तेही होणार आहे, कारण ऊर्जा आता इथपर्यंत गेलेली आहे की हे अनुभव आपल्याला सुद्धा होऊ शकणार आहेत. पण केव्हा आपण ते रिझवले तर मनामध्ये, त्याचं मनन चिंतन केलं तर रात्री ब्रेन सिंथेसिस करून त्या त्या कप्प्यात टाकतो आणि एक दिवस असा येतो की हे अनुभव तुम्हाला यायला लागणार आहेत, मलाही यायला लागणार आहेत. तर हे करणं अशा पद्धतीने गरजेचं आहे. तर कोणाला शंका असेल तर विचारा. उद्या मॅडमचं संपतंय, त्याच्यानंतर सुलक्षणा मॅडम घेणार आहेत. आणि कसं असतं सांगते, आज सौंदर्य लहरी वगैरे सगळी पुस्तकं घेऊन आले. 18 पुराणं आणली, 6 उपपुराणं आणली आणि सौंदर्य लहरीचा आपला नवरात्राचा कार्यक्रम आज मला फ्लायर करायचंय. काल लॅपटॉपही आला माझा, म्हटलं मग फ्लायर करून घेऊ. तर आज मी हे जरा चाळलं आणि म्हटलं सुलक्षणा मॅडम बरोबर आपणही घ्यावं, दोघींनी घ्यावं हे, आणि ज्यांची ज्यांची नाव आली त्यांना श्लोकाची नावं द्यावीत, असं एक फ्लायर करून टाकावं. मग अमृता मॅडमना फोन करून पहिला मान अमृता मॅडमना दिला होता की तुम्ही हे सगळी उपासना करताय, दीक्षा घेतलीये तुम्ही किंवा मिळणार आहे माहिती नाही मला, काय त्या स्टेजेस नंतर देतात, ते सगळं केल्यावर दीक्षा देतात. साधना करून 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 झाल्यावर देतात बहुतेक तुमचं बघून. तर तसं काही त्या करतायत. तर मग म्हटलं आपण त्यांच्याकडनं घेतलं सुरू किंवा काय, त्यांना
फोन केला होता, पण त्यांनी मला म्हटले मी तुम्हाला फोन करते, पण आलं नव्हतं उत्तर. मग मी आज आलेल्या 3:30ला आले आणि मी निर्णय घेतला की चला आता अमृता मॅडम शिवायच आपण आपल्या अमृता नायर मॅडम, अमृता नायर मॅडम नाही ते अमृता पाटील मॅडम, अमृता नायर मॅडम म्हटलं काय वगळावं लागतंय काय, आपण आज फ्लायर करून टाकू हा प्रोग्राम झाला की. झालं, फक्त एक अमृता मॅडमना म्हटलंय मॅडम, म्हणजे मनानी वेव्स पाठवली, कसं असतं बघा सांगते, मनानी वेव पाठवली, मैडम आप फोन करने वाली थी नहीं किया, अभी मैं फ्लायर आज करने वाली हूँ. आत्ता फोन येऊन गेला कार्यक्रम चालू असताना, मी घेतला नाही, पण आता बघितलं तर त्यांचा होता. हे असं असतं, आपण वेव पाठवणं गरजेचं असतं. आता त्या काय म्हणतात बघूया, त्यांचा योग असेल तर त्या जरूर घेतीलच, त्यांचा योग नसेल, आपलं पण योग नसेल तर आपलं आपण घेणारच आहोत. तर हे असं असतं सगळं. तर कोणी हात वर केलेला नाहीये. तर अमृता मॅडमचे कष्ट खूप आहेत या सगळ्या कार्यक्रमात, सगळ्यांनीच घेतलेले आहेत. बरेच जण आधी वाचन टिपण करतायत. तर आता उद्या मॅडमचा शेवटचा होईल. तुम्हाला याबद्दल मॅडमना काय विचारायचं असेल तर उद्या जरूर विचारा. तर सर्वांना धन्यवाद. चला. हा, आत्मवंदना मॅडम. हा बोला. हा, शंकाशी नाही हा, पण हा. तुम्ही इथे घेतला आणि हे प्लॅटफॉर्म खरंच इतकं सुंदर आहे. जसं त्यांना एका गुरूंकडनं ज्ञान प्राप्त होतं, तसं आम्हाला घर बसल्या विहंगमच्या सगळ्या यांच्याकडून हे ज्ञान मिळत आहे. त्याच्यामुळं आजचं सेशन होतं ना, इतकं मन भरून आलं होतं ना, की काय असं शब्दात वर्णनच करू शकत नाही. इतकं म्हणजे त्यांनी जी सृष्टी त्यांना दाखवली ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवतोय असं आम्हाला वाटत होते ऐकताना. इतकं मॅडम व्यवस्थित समजून मॅडम सांगितलं ना. छान घेत आहेत. आणि बघा हा, दीक्षा झालीये मॅडमची, आपल्या पल्लवी मॅडमची पण दीक्षा झाली. तर दीक्षा झालेले 2 जण आपल्याला मिळत आहेत, म्हणजे हा, आणि क्रियायोगाची तेच त्यांना दीक्षा झालेले 2 घेणार आहेत. हे भाग्य आपलं. त्यांना कसे गुरु मिळत गेले तसे आम्हाला गुरु मिळत राहील. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे सर्वांचे, तुमचे, की तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आणि एकापेक्षा एक असं सगळे वक्ते आहेत इथे आणि आमच्यापर्यंत ते ज्ञान प्राप्त होत आहे. खरंच खूप धन्यवाद. जितके करावे तितके थोडेच आहेत मॅडम. आणि आजच माझी मिस्टरांची चर्चा झाली की जसं आता मॅडमनी शेवटी सांगितलं की परमेश्वराचं रूप असं रंगरूप नाही की तो निर्विकार आहे. तेच माझे मिस्टर आज आम्ही चर्चा करताना सांगत होते, हे आपल्या जनसामान्य माणसासाठी ते एक नाव रंगरूप दिलेलं आहे. खरं ते चिरंतर आहे, अनंत आहे. त्याला रंगरूप वेश असं काही नाही ते आपल्या मनामध्ये आहे आणि ते तुम्ही ते बघायला शिका म्हणले. आणि आज नेमका तोच चॅप्टर आला आणि ते मला असं म्हणजे वर्णनच करू शकत नाही मी. खरंच मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. धन्यवाद सरोजिनी मॅडम, धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचंय का? तर एक